नमस्कार मंडळी. मी उल्का नगरकर, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2022 चे अध्यक्ष तुमच्या सगळ्यांचं इतिहास मंच याच्यामध्ये स्वागत करते. आपल्या इतिहास मंचचे ॲडमिन माधवदादा गोगावले यांना मी विनंती करते, की त्यांनी या सत्राची सूत्र आपल्या हाती घ्यावी. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी माधव गोगावले, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2022च्या कार्यकारिणीचा सदस्य आणि इतिहास मंचाचा सहसंचालक आपणा सर्वांचे इतिहास मंचावर स्वागत करतो. आजचा इतिहास मंच अगदी खूप इंटरेस्टिंग असेल. गेली 4 सत्र इतकी काही मस्त झाली त्यांची. अनेक माहिती त्यांनी सांगितली, तर जास्त वेळ न घेता मी डॉक्टर प्रबोध शिरवळकर यांची तुम्हाला मी थोडक्यात ओळख करून देतो. डॉक्टर शिरवळकर हे डेक्कन कॉलेज पुणे येथे पुरातत्व शाखाचे अधिव्याख्याता आणि सिंधू संस्कृती या विषयाचे तज्ज्ञ आहेत. तसेच ते सहाय्यक प्राध्यापक डेक्कन कॉलेज पुणे. त्यांनी पीएचडी पूर्व व आद्य हरप्पन गुजरात विशेषतः खंबाच्या आखात येथे सांस्कृतिक अभ्यासावर केलेले आहे. डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी येथे ते अध्यापनाचाही त्यांचा चांगला अनुभव आहे. विशेषतः मृदभांड म्हणजे मातीची भांडी यावर विशेष काम त्यांनी केलेले आहे. कोट, दाभाडली गुजरात व चिरंड येथील उत्खनाचे ते सहसंचालक होते. तसेच पश्चिम भारतातील पूर्व आणि आद्य हरप्पन संस्कृती या पुस्तकाचे त्यांनी लेखन केलेले आहे. त्याचप्रकारे अनेक संशोधनात्मक लेख त्यांनी प्रसिद्ध व पुस्तके लिहिलेली आहेत. डॉक्टर शिरवाळकर, मी महाराष्ट्र मंडळातर्फे आपल्याला विनंती करतो की आज आपण सारांश करणारं 5वं सत्र सुरू करावे, त्याचे सूत्र आपल्या हातात घ्यावेत. धन्यवाद. धन्यवाद. ते मागच्या याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या घराची रचना किंवा जे आर्किटेक्चर ते पाहिलं. आता जो महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे दळणवळणाचा किंवा ज्याला ट्रेड म्हणतो, की जो वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजे आपल्याला 2 प्रकारचे ट्रेड दिसतात, की एक जो आहे तो इंटरनॅशनल आहे आणि एक जो आहे तो विदिन सिंधू संस्कृतीमध्ये म्हणजे भारतामध्ये, पाकिस्तानमध्ये ज्या वेगवेगळ्या सिंधू संस्कृतीच्या वसाहती आहेत, त्यांचे एकमेकाबरोबर असलेली देवाणघेवाण. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर त्या ह्याच्यामध्ये जर का पाहिलं तर इंटरनल ट्रेड जो आहे किंवा सिंधू संस्कृतीच्याच वेगवेगळ्या वसाहतींमध्ये किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये चाललेलं जे दळणवळण होतं वेगवेगळ्या सामानाचं. तर जसं आपण पाहत आलो की सिंधू संस्कृतीचा जो पूर्णपणे असलेलं जे इकॉनॉमी आहे, तर ती इकॉनॉमी जी होती ती एक तर शेती आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे दागिने तयार करणारे किंवा वेगवेगळ्या प्रकारची अवजारं तयार करणारे, हे जे क्राफ्ट तयार करणारी लोक होती. तर ह्यांच्यामुळे सिंधू संस्कृतीची इकॉनॉमी ही जास्त स्टेबल होती किंवा त्याची जास्त प्रमाणामध्ये त्यांना प्रॉफिट मिळत होता. तर आपलं जी उत्खननं वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहेत, भारत असेल, पाकिस्तान असेल, तर त्या ह्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची घरं सापडलेली आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांचे कारखाने सापडलेले आहेत विविध वस्तू बनवण्याचे. मग जर का आपण बघितलं तर बलुचिस्तानच्या कोस्टलाईन वरती त्याच्यानंतर चंदूदाडो, नागेश्वर, बालाकोट आणि बगसरा अशी काही वेगवेगळी ठिकाणी आहेत. त्यातलं नागेश्वर आणि बगसरा हे जे 2 आहेत ते गुजरातमध्ये आहेत, बाकीचे पाकिस्तानमध्ये आहेत. तर या ठिकाणी शंखापासून बांगड्या बनवण्याचं कारखाने सापडलेले आहेत. त्याच्यानंतर लोथल, धोलावीरा आणि चंदूदाडो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कार्नेलियन नावाचा जो दगड मिळतो, तर त्याच्यापासून मणी बनवण्याचे कारखाने सापडलेत. चंदूदाडोला सील आणि तांब्यापासून तयार केलेल्या गोष्टी त्याचे हे मिळालेले आहेत म्हणजे भट्ट्या सापडलेल्या आहेत किंवा त्याच्या वेगवेगळ्या प्रकारची ते सेंटर्स होती ही बनवणारी चंदूदाडो. त्याच्यानंतर शोर्तुगाई नावाचं एक अत्यंत छोटंसं एक खेड आहे, की जे अफगाणिस्तानमध्ये या सिंधू लोकांनी बसवलं होतं आणि ते लॅपिस लाजुली नावाचा जो खडा मिळतो किंवा दगड मिळतो, तर तो मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी अफगाणिस्तानमध्ये ही सेटलमेंट बसवलेली होती. त्याचबरोबरीने दगडापासून ज्या बांगड्या तयार केल्या गेल्या, तर त्याचे कारखाने जे आहेत ते मोहनजोदडो आणि हरप्पाला सापडलेले आहेत. तर आपल्याला आता दिसून येतं की वेगवेगळ्या वसाहतींवरती वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या गेल्या
आणि नंतर त्या एकमेकांबरोबर आपापसात त्याचा ट्रेड केला गेला. त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर चर्ट नावाचा जो दगड आहे की ज्याच्यापासून त्यांनी वजनं बनवली किंवा दगडाची हत्यारं बनवली, हा जो आहे तो रोहरी सुक्कर नावाचा एक एरिया आहे पाकिस्तानमध्ये. तर तिथल्या डोंगर रांगांमधनं हा चर्ट येतो. त्यानंतर कॉपर जे आहे ते राजस्थानमध्ये खेत्री नावाच्या माईन्स आहेत. तर त्या खेत्री माईन मधनं कॉपर गेलंय. लीड आणि झिंक हे जे आहे ते परत राजस्थान मधून गेलेले. त्याच्यानंतर टीन जे आहे ते हरियाणामधनं पण गेलेलं आहे आणि अफगाणिस्तानमधनं पण आलेलं आहे. त्यानंतर सोनं जे आहे ते कोलार माईन्स जे आहेत कर्नाटकामधल्या तिथून आलेले आहेत आणि सिंधू नदीमधनं आलेले आहेत. लॅपिस लाजोली जसं मी म्हणलं की ते अफगाणिस्तानमधनं आलंय. त्यानंतर जो शेल जो आहे म्हणजे शंख की ज्याच्यापासून बांगड्या बनवल्या गेल्या त्याचे कारखाने तर बऱ्याच ठिकाणी आहेत. पण हा मुख्यतः जो शंख आहे तो गल्फ ऑफ कच्छ आणि सौराष्ट्र म्हणजे कच्छचा आखात आणि सौराष्ट्राचा जो भाग आहे गुजरातचा तिथून शंख गेलेला आहे. त्यानंतर लाकूड जे आहे ते जम्मू, पंजाब, शिवालिक, गिरनार आणि सह्याद्री या डोंगर रांगांमधनं लाकूड जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलं आहे. म्हणजे हा जो आहे तो सगळा इंटरनल ट्रेड आपल्याला दिसून येतो की एकमेकांबरोबर जे दळणवळण चाललेलं आहे सिंधू संस्कृतीच्याच वसाहतींचं ते आपल्याला याच्यामध्ये दिसतं. तेच जर का आपण इंटरनॅशनल ट्रेड पाहिला तर मुख्यतः आपला जो इंटरनॅशनल ट्रेड आहे सिंधू संस्कृतीचा तो मेसोपोटेमिया बरोबर आहे. आणि म्हणजे मेसोपोटेमियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स मिळतात. म्हणजे ज्याला आपण शिक्के म्हणूया किंवा छोट्या-छोट्या आकाराचे सील्स असतात. तर ते मिळतात आणि त्याच्यावरती क्युनिफॉर्म इन्स्क्रिप्शन आहे त्यांचं. तर त्या क्युनिफॉर्म इन्स्क्रिप्शनमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळी माहिती लिहिलेली. मग त्याच्यामधले राजकीय संबंध लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या होणाऱ्या जे काही घडामोडी आहेत त्यांच्या, त्या सगळ्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. देवी-देवतांचे उल्लेख आहेत. त्याच्यानंतर त्यांनी मंदिरं बांधली, त्याच्यामध्ये त्यांनी डोनेशन्स दिलेली आहेत, तर त्याच्याबद्दल माहिती लिहिलेली आहे. तर या मेसोपोटेमियन लोकांनी मोठ्या प्रमाणावर त्यांची जी काही हिस्ट्री आहे किंवा त्यांचं जे काही महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत किंवा जे काही त्यांच्या बद्दल लिहायचंय ते या सगळ्या टॅबलेटमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या याच्यामध्ये तो जो राजा आहे त्यावेळेचा त्याचं नाव आहे अक्कड. सार्गन ऑफ अक्कड. म्हणजे अक्कड हे त्यांचं कॅपिटल आहे मेसोपोटेमियाचं आणि सार्गन ही फॅमिली आहे किंवा डायनेस्टी आहे सार्गन नावाची. तर हा सार्गन राजा जो आहे तर तो फार मोठ्या प्रमाणावरती 3 देशांचं नाव लिहितो, की तो म्हणतो की ह्या 3 देशांबरोबर माझा व्यापार चालतो. त्याच्यामध्ये 3 नावं जी आहेत ती आहेत दिल्मुन, मगन आणि मेलुआ अशी 3 नावांचा तो उल्लेख करतो. आता ही जी 3 देशाची नावं तो म्हणतो दिलमुल, मगन आणि मेलुहा. तर ही आयडेंटिफाय कोणाबरोबर केलेली आहेत आजच्या ज्या प्रेझेंट कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये दिलमुन म्हणजे बहारीन आणि अरेबियाची कोस्टलाईन. मगन म्हणजे ओमान आणि साऊथ ईस्टर्न इराण आणि मेलुहा म्हणजे हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू संस्कृती. आता अर्थात हे ओळखलं कसं गेलं तर त्यासाठी जे काम केलं गेलं कारण की जसं त्यांनी वेगवेगळ्या देशांची नावं लिहिलेली आहे. तर त्या देशांमधनं ते काय-काय सामान घेतायत ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्यावरनं आपण ह्या 3 ज्या आत्ताचे मॉडर्न ज्या कंट्रीज आहेत त्या आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत. तर त्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात, की मेलुहामधनं ते काय-काय घेतायत, तर कॉपर घेतायत, टीन घेतायत, लॅपिस लाजुली आहे, कार्नेलियन आहे, गोल्ड आहे, पर्ल आहे. त्याच्यानंतर वूड आणि प्लांट आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड आणि प्लांट्स आहेत, वनस्पती आहेत. त्याच्यानंतर बर्ड, डॉग, कॅट, मंकी त्याच्यानंतर मेलिओन स्टाईलचे शिप म्हणजे बोटी ते घेतायत. त्याच्यानंतर मेलुअन फर्निचर घेतायत आणि मेलुअन बर्ड फिगरिन्स हे सगळं ते घेतायत. आणि आता यातल्या ज्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे कॉपर झालं, टिन झालं, त्याच्यानंतर लॅपिस, कार्नेलियन, त्याच्यानंतर गोल्ड ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त सिंधू संस्कृतीमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरनं या मेलुहा म्हणजे सिंधू संस्कृती असं त्याचं नाव केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जे हरप्पन हरप्पा म्हणजे सिंधू संस्कृतीच्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे त्या त्यांच्याकडे पण पाहायला मिळतात मेसोपोटेमियामध्ये. तसेच मेसोपोटेमियाच्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला सिंधू संस्कृतीच्या वसाहतीमध्ये पण पाहायला मिळतात.
म्हणजे त्याचं सगळ्यात महत्वाचं आहे की आपण बघणार आहे आता ते की सिंधू संस्कृतीची जी वजन आहेत ती कायम चौकोनी आकाराची असतात आणि ह्या मेसोपोटेमियन संस्कृती जी आहे त्यांची जी आहे ती बॅरल शेप असतात. तर याच्यामधला सगळ्यात महत्वाचा फरक आहे दोन वजनांमधला आणि त्याच्या आकारांमधला. तर ही बॅरल शेपचे जे वेट्स आहेत ते मोहनजोदडो आणि हरप्पाला मोठ्या प्रमाणावरती सापडलेत. त्याचबरोबरीने एक महत्वाचा पुरावा अजून आपल्याला सापडतो तो म्हणजे टॉयलेटरी सेट. तर टॉयलेटरी सेट म्हणजे काय की त्या ह्याच्यामध्ये एक इयर स्कूप आहे, एक पिअर्सर आहे आणि एक ट्विझर आहे. तर असाच सेट जो आहे तो हरप्पावरनं सापडलेला आहे आणि अगदी तशाच प्रकारचा सेम सेट जो आहे तो ऊर आणि किश या दोन अजून राजधानीचे शहर आहेत या मेसोपोटेमियन लोकांची. तर त्याच्यामध्ये ऊर आणि किश नावाच्या राजधान्यांमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे हे टॉयलेट सेट पाहायला मिळतात. तर त्याच्यावरनं दिसून येतं की मेसोपोटेमियामधनं कारण आता आपल्याला प्रॉब्लेम असा आहे की तो सार्गन जो आहे तो सांगतो की मी मेलुहाकडनं काय घेतोय पण त्याच्या लिस्टमध्ये तो कधी लिहित नाही की तो मेलुहाला काय देतोय. त्यामुळे आपल्याला नक्की माहित नाही अजून सुद्धा की आपण मेसोपोटेमियामध्ये एक्सचेंज मध्ये काय घेत होतो. तर याचा आपल्याला अजून सुद्धा नीट अभ्यास नाहीये किंवा नीट आपल्याकडे पुरावा नाहीये त्या एक्सचेंजच्या संदर्भामध्ये. तर हे महत्वाचं सील आहे एक. याचं नाव आहे शू इलिशू. हा अक्केडियन ट्रान्सलेटर आहे. तर तुम्ही जर का इथं बघितलं तर हे इथं मागे एक माणूस बसलेला आहे. हे मेसोपोटेमियन सील आहे आणि ही जी स्क्रिप्ट दिसते तुम्हाला ही क्युनिफॉर्म इन्स्क्रिप्शन आहे आणि याच्यामध्ये जो बसलेला इथं हा ट्रान्सलेटर आहे. तर हा हा बेसिकली मेलुअन ट्रान्सलेटर आहे. मग ही मेलुअन लोकांची जी भाषा आहे ती तो ट्रान्सलेट करून तो या राजाला सांगतोय त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये की लोक काय बोलतायत. तर हा तो ट्रान्सलेटर आहे मध्ये किंवा हे मेलुअन ट्रेडर्स आहेत आणि मग तुम्ही जर का बघितलं तर या माणसाच्या हातामध्ये कमंडलू पण आहे. त्याच्यानंतर आपले जे आहेत मेसोपोटेमियामध्ये जे आर्टिफॅक्ट्स मिळतात आपल्याला पाहायला सिंधू संस्कृतीचे त्या पद्धतीने हे सिंधू संस्कृतीचे सील्स आहेत. ही लिपी आहे वरती सिंधू संस्कृतीची लिपी वरती दिसते आपल्याला. त्यानंतर इथं बैल आहे, हा पण बैल आहे. त्याचबरोबरीने ह्या प्रकारचा हा कार्नेलियन नावाचा खडा आहे. हा फक्त गुजरातमध्ये सापडतो. रतनपूर म्हणून एक एरिया आहे. रतनपुरा. त्या रतनपुरामध्ये हा मोठ्या प्रमाणावर सापडतो आणि गुजरातमधनं हा सगळीकडे गेलेला आहे. आणि याच्यावरती काही प्लेन असतात लाल रंगाचे आणि काही याच्यावरती याला एच कार्नेलियन म्हणतात. म्हणजे काय करतात याच्यावरती खड्डा डिझाईन बनवतात. त्याच्यामध्ये चुना भरलेला असतो किंवा चुनखडी ती भरतात आणि याला भट्टीमध्ये भाजतात. त्यानंतर पांढरा रंग जो आहे तो फिक्स होतो त्याच्यावरती. तर त्याला एच कार्नेलियन म्हणतात. एचिंग केलंय म्हणून एच कार्नेलियन. तर असे जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती या मेसोपोटेमियामध्ये पाहायला मिळतात हरप्पन प्रॉडक्ट्स. त्याचबरोबरीने ह्या पद्धतीची वजन आहेत. जसं मी तुम्हाला म्हणलं की सिंधू संस्कृतीची वजन ही कायम चौकोनी आकाराची असतात किंवा चौरस असतात. तर ही सिंधू संस्कृतीची वजन आहेत की जी आपल्याला मेसोपोटेमियामध्ये मिळतात आणि या पद्धतीचे दागिने पाहायला मिळतात. हे सगळे सिंधू संस्कृतीचे दागिने आहेत आणि याच्यामध्ये मजा अशी आहे की सिंधू संस्कृतीमधनं गेलेले जे दागिने आहेत म्हणजे सोनं असेल किंवा हे कार्नेलियन सारखे दगड असतील तर हे सगळेच्या सगळे जे आहेत ना हे फक्त याच्यावरती त्यावेळचे जे राजा किंवा राणी यांचे जे दफन आहेत त्या दफनामध्ये फक्त हे वापरलेले आहेत. बाकी कुठेही वापरलेले नाहीये. हे या पद्धतीने मिळतात आपल्याला सील्स पाहायला. हे कार्नेलियनचे दगड. त्याच्यानंतर ऊर नावाचं जे आहे तिथं ह्या पद्धतीचे आपल्याला हस्तिदंतापासून तयार केलेल्या गोष्टी पाहायला मिळतात. आणि हत्ती हा मेसोपोटेमियामध्ये कधी पाहायला मिळत नाही. मेसोपोटेमिया म्हणजे आजचा इराक. इराकमध्ये हत्ती नाहीये. तर हे हस्तिदंतापासून तयार केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या परत आपल्याला दिसतात की या सिंधू संस्कृतीमधनं गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर जो माल गेला या सिंधू संस्कृतीमधनं बाहेर तिकडं मेसोपोटेमियामध्ये तर ह्या पद्धतीचे आपल्याला त्याच्यावरती मार्किंग दिसतात. कारण पूर्वीच्या काळी काय प्लास्टिकच्या बॅगा किंवा गनी बॅग्स असतील पण ड्युरेबल मटेरियल जे होतं ते म्हणजे बेसिकली पॉटरी होतं. म्हणजे खापरं, की मडकं तयार केलं, मडक्यामध्ये कन्साइनमेंट भरली आणि मग त्याच्यावरती तुम्हाला इथं दिसतंय की तिथं त्याच्यावरती सील मारलेलं आणि हे सगळे हरप्पन स्क्रिप्ट आहे ह्याच्यावरती आणि त्याच्यावरती सील मारलेलं आहे. तर ते म्हणजे ऑथेंटिकेशन आहे की बाबा माल कुठून येतोय आणि ते ऑथेंटिक करण्यासाठी म्हणून त्याच्यावरती या पद्धतीचे शिक्के मारले जायचे. तर या पद्धतीची खापरं आणि त्याच्यावरती शिक्के असलेली ती सुद्धा आपल्याला या मेसोपोटेमियामध्ये पाहायला मिळतात.
त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर आता हा जो ट्रेड आहे, तर हा ट्रेड कसा होत असेल, तर जसं मी बऱ्याच वेळा सांगितलं, की आपल्याला जे काही हे आहेत बैलगाड्या आहेत, तर त्या बैलगाड्या काय आता आपल्याला सापडत नाहीत. कारण की त्या लाकडापासून बनवलेल्या होत्या आणि त्या सगळ्या कुजून गेल्या. त्या तर मिळत नाहीत. पण खेळण्यासाठी ज्या बनवल्या गेल्या लहान मुलांसाठी, तर त्या अजून सुद्धा आपल्याला सापडतात. कारण मातीपासून बनवल्या गेलेल्या आहेत त्या खेळण्यासाठी म्हणून. तर त्याच्यावरनं आपल्याला रिकन्स्ट्रक्शन करता येतं, की कशा प्रकारचे हे बैलगाड्या होत्या ते आपल्याला दिसतं. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या बैलगाड्या आपल्याला दिसून येतात सिंधू संस्कृतीमध्ये आणि त्याच्या या वेगवेगळ्या प्रकारची चाकं आहेत बैलगाड्यांची. म्हणजे अर्थात ही खेळण्यातली चाक आहेत. त्याचबरोबरीने आपल्याला बोटीचे चित्र दिसून येतात. ह्या पद्धतीच्या बोटी होत्या. मध्ये डेक दिसतोय. ही बोट आहे, इथं बोट आहे, मध्ये डेक आहे. या पद्धतीच्या बोटी आपल्याला या सिंधू संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे मग आपण लोथल बघितलं, लोथलचं डॉकयार्ड बघितलं, तर तिथून सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीचे बोटींचे अवशेष सापडलेले आहेत. तर आणि म्हणूनच तो जो राजा आहे मेसोपोटेमियाचा, तो म्हणतो की मेलुअन शिप ज्या आहेत त्या मी मागवतो. कारण की सिंधू संस्कृतीची लोक जी आहेत ती मोठ्या प्रमाणावरती खलाशी म्हणून प्रसिद्ध होती. कारण की ते समुद्रमार्गे व्यापार करायचे आणि ते चांगल्या प्रकारचे खलाशी होते. त्यामुळे त्यांच्या बोटी ज्या होत्या त्या फार अप्रतिम पद्धतीच्या बांधलेल्या असायच्या आणि म्हणून हे मेसोपोटेमियाचे लोक या खलाशांना बोलवून किंवा बोट बांधणाऱ्यांना बोलवून त्यांच्याकडनं बोटी तयार करून घेत असत. आता आपण जर का ह्या हरप्पन लोकांचं वेगवेगळे म्हणजे आता सिंधू संस्कृती आपण जेव्हा म्हणतो आणि आता आपण बघितलं की त्याच्यामध्ये वेगवेगळे कारागीर आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची कामं करताहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या वसाहती पण बसवल्या गेलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, की सिंधू संस्कृती जी आहे ती काही एका पर्टिक्युलर ग्रुपची बनलेली नाहीये. तर त्याच्यामध्ये वेगवेगळी लोकं राहतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीची कामं करतायत. तर मग आर्किओलॉजीमधनं किंवा उत्खननामधनं ज्या विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यामधनं आपल्याला काय-काय दिसून येतं, तर त्याच्यामध्ये हंटर गॅदरर आहेत. म्हणजे जे बेसिकली शिकार करणारी लोकं आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा आहे किंवा ह्या गोष्टी जे कलेक्ट करणारी लोकं असतात, तर ती आपल्याला या सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येतात, की त्या ह्याच्यामध्ये या पद्धतीची जे बाणाची टोकं आहेत, बाणाग्र, ती आपल्याला पाहायला मिळतात किंवा शिकारीची हत्यारं पाहायला मिळतात. त्याच्यावरनं हे जे लोकं आहेत शिकार करणारे किंवा शिकार आणि वेगवेगळ्या प्रकारचं सामान गोळा करणारे, ही लोकं जी आहेत ती आपल्याला दिसून येतात, की या सिंधू संस्कृतीचा भाग आहेत. शेती करणारे कारण कालिबंगाल आपल्याला या पद्धतीचं नांगरलेलं शेत सापडले. त्याचबरोबरीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शेतीचे अवशेष पण पाहायला मिळतात. मग गहू असेल, जव असेल किंवा तांदूळ असेल, त्याच्यानंतर त्याचबरोबरीने तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत, ज्वारी आहे, बाजरी आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यावरनं शेती किंवा शेती करणारा समाज हा एक वेगळा त्याच्यामध्ये होता. त्याचबरोबरीने मी तुम्हाला म्हणलं, की बनावली जी आहे, तर त्या ठिकाणी या पद्धतीचं याच्यापासून मातीपासून तयार केलं गेलेलं प्लाऊ मिळालेलं आहे. हां. या नांगर आहे. हे पण मॉडेल आहे लहान पोरांना खेळण्यासाठी तयार केलेलं. पण त्याच्यावरनं लक्षात येतं, की कशा पद्धतीचा नांगराचा वापर केला गेला असेल. तर या सगळ्यांवरनं आपल्याला शेतकरी आहे जो आहे तो आपल्याला दिसतो. त्याचबरोबरीने मोठ्या प्रमाणावरती जेव्हा देवाण-घेवाण होतीये, तर देवाण-घेवाण करणारे ट्रान्सपोर्टर, काही ट्रान्सपोर्टर एक आपल्याला तिथं समाज दिसतो किंवा ते पण त्याचा भाग आहे या सिंधू संस्कृतीचा. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ट्रान्सपोर्टेशन होते, बैलगाड्या तयार करणारी सुद्धा पाहिजेत. त्यामुळे बैलगाड्या तयार करणारी लोकं वेगळी आहेत. तर ती आपल्याला याच्यावरनं दिसतात इनडायरेक्टली. तर या पद्धतीच्या बैलगाड्या तयार केल्या गेल्या ट्रान्सपोर्टसाठी. त्यानंतर विविध पद्धतीचे आपल्याला फिशिंगचे अवशेष पाहायला मिळतात. त्या याच्यामध्ये की त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे माशाचे गळ पाहायला मिळतायत किंवा या पद्धतीचे नेट सिंकर्स पाहायला मिळतात, की म्हणजे याला लावलेले असतात याच्या अ, जो आपला जाळं असतं, त्या जाळ्याला हे लावले जातात. तर या पद्धतीचे मिळतात. त्याचबरोबर माशाच्या या पद्धती आपल्याला छान त्यांनी तयार केलेल्या मातीपासूनच्या मूर्त्या पण पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हे जे आहेत ते हस्तिदंतापासून काम करणारे लोकं आपल्याला दिसतात, की त्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स त्यांनी तयार केलेले. हा कंगवा आहे हस्तिदंतापासून तयार केलेला. तर ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर हे विविध ह्याच्यापासून तयार केलेली हत्यारं आहेत.
ही सगळी जनावरांच्या हाडांपासून तयार केलेली हत्यार आहेत. म्हणजे आपल्याला तिथं परत हे बोन क्राफ्ट्समन जे आहेत, हाडापासून हत्यार तयार करणारे स्पेशलिस्ट ग्रुप जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. तर या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची लोक ह्या सिंधू संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात, की ते आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे योगदान आपल्याला देताना दिसतात त्या ह्याच्यामध्ये. आता सगळ्यांच्याच आवडतीचा भाग जो आहे तो म्हणजे सिंधू संस्कृती आणि त्याचं म्हणजे असलेलं रिलिजन किंवा धर्मव्यवस्था. आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला खरं सांगायचं म्हटलं तर आपल्याला कुठलीही धर्मव्यवस्था अजूनही या सिंधू संस्कृतीची माहीत नाहीये. मग वेगवेगळ्या गोष्टींचे आपल्याला पुरावे मिळतात. पण ते पुरावे हे आपण आजच्या संस्कृतीमध्ये किंवा आजच्या पद्धतीमध्ये ज्या गोष्टी चालू आहेत, तर त्याच्यानुसार आपण त्याला आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामुळे जे युरोपियन काम करतात, पाकिस्तानी काम करतात आणि इंडियन्स काम करतात, या तिघांचा पण बघण्याचा दृष्टिकोन हा वेगवेगळा आहे. त्यामुळे अजूनही आपल्याला 100% सांगता येत नाही, की सिंधू संस्कृतीमध्ये कुठल्या प्रकारचे कुठल्या प्रकारचं धर्माचं पालन केलं जात होतं किंवा कुठल्या प्रकारे किंवा हेही असू शकतं, की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी एका वेळेस फॉलो केल्या जात असतील किंवा एकच कुठलीतरी पद्धती अवलंबली गेली असेल. तर याच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण काही ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, की ज्याच्यावरनं आपण त्या सिंधू संस्कृतीच्या ज्या धार्मिक चालीरीती आहेत त्या बघायचा प्रयत्न करतो. त्याच्यामधलं म्हणजे ग्रेट बाथ जो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. तर आता याच्यामध्ये काय आहे, की हा ग्रेट बाथ जो आहे तर तो पाण्याबरोबर असोसिएटेड आहे. आणि जर का आज आपण बघितलं तर मुख्यतः हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं, की पाण्याचं फार महत्व आहे. म्हणजे मंदिर असेल तर त्याच्या पुढे घाट असतो किंवा पाण्याचं कुंड असतं. तर कुठं ना कुठेतरी देव आणि पाणी हे एकमेकांबरोबर असोसिएटेड आहेत आणि त्याचा वापर करून मग हा मोहनजोदडोचा जो ग्रेट बाथ आहे त्याला रिलिजियस अफिलिएशन दिलेले की हा कुठल्या तरी धार्मिक चालीरीतींचा भाग असावा किंवा तो त्याच्याशी जोडला असावा. तर असं म्हणून तो ग्रेट बाथ जो आहे तो त्या धार्मिक चालीरीतींमध्ये घातलेला आहे. त्याच्यानंतर या पद्धतीची आपल्याला अग्निकुंड किंवा होमकुंड पाहायला मिळतात, व्यवस्थित विटांनी बांधून काढलेली आणि त्याच्या आतमध्ये शेळी किंवा मेंढीचे आपल्याला अवशेष पाहायला मिळतात. तर त्याच्यावरनं हे केलेलं आहे, की ह्या अग्निकुंडामध्ये किंवा होमकुंडामध्ये यांचा बळी दिलाय, या शेळ्यांचा किंवा मेंढ्यांचा बळी दिलेला आहे. ह्या प्रकारची ही कुंड पाहायला मिळतात. ही अग्निकुंड 1, 2 आणि 3 या 3 अग्निकुंड आहेत इथं. परत इथं बघायला मिळतायत 1, 2, 3, 4 आहेत. त्याच्यानंतर इथं एक आहे, इथं एक आहे. त्यानंतर हे अग्निकुंड अजून एक वेगळ्या पद्धतीचं आहे. त्याचबरोबरीने काही आपल्याला याच्यावरती म्हणजे वेगवेगळ्या केक्सवरती किंवा जे सील्स आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला काही चित्र रेखाटलेली दिसतात. तर त्याच्यावरनं त्या रेखाटलेल्या चित्रांवरनं सुद्धा काही आपण गोष्टींचा अनुमान काढलेले आहेत, की ज्या ह्याच्यामध्ये जर का तुम्ही इथं पाहिलं, तर हा केक आहे टेराकोटाचा. म्हणजे मातीपासून बनवलेला आणि त्याच्या एका बाजूला इथं चित्र कोरलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हा माणूस आहे आणि त्याला शिंगासारखं त्यांनी हेल्मेट घातलेलं आहे बघा. इथं शिंग आहे त्याला. त्याचं हेडगिअर आहे किंवा मुकुट आहे त्याच्यावरचा तो शिंगाच्या आकाराचा आहे आणि त्याच्या मागच्या बाजूलाच इथं एक दुसरं चित्र आहे. हा प्राणी नक्की कोण आहे ते कळत नाहीये, पण त्याच्या गळ्यामध्ये हा इथं त्यांनी दोर बांधलेला आहे. हा माणूस आहे आणि तो दोर तो त्या प्राण्याला खेचून कुठेतरी घेऊन चाललाय. तर त्याच्यावरनं बेसिकली असं अनुमान काढलं गेलेलं आहे, की ही जी आहे ही हॉर्न डेटी म्हणजे शिंग असलेली देवता आहे आणि हा माणूस या प्राण्याला खेचून त्याला आहुती देण्यासाठी म्हणून घेऊन चाललेला आहे. तर या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन करण्यात आलेलं आहे. तसेच या पद्धतीचे आपल्याला वेगवेगळे माती तयार केलेले पाहायला मिळतात. तर म्हणजे काही हरप्पावर सापडलेत, काही मोहनजोदडोमध्ये सापडलेले आहेत, ह्या पद्धतीचे मुखवटे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, जर का हा पहिला मुखवटा तुम्ही पाहिला लेफ्ट साइडचा लाल रंगाचा, तर हा जो मुखवटा आहे, अगदी याच्या सारखंच सिमिलर नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसतो, तो म्हणजे आपण त्याला कीर्तिमुख म्हणतो. हे कीर्तिमुख तुम्हाला मंदिरांवरती दिसेल. बरेच लोकं घराच्या बाहेर सुद्धा लावतात हे कीर्तिमुख, कारण ते शुभ मानलं जातं. तर हे जे आपण जे आज कीर्तिमुख म्हणून वापरतो, तर ते अगदी म्हणजे 99% त्याची सिमिलॅरिटी आपल्याला या मास बरोबर दिसून येते.
या याची कीर्तिमुखाची, तर त्याच्यावरनं याला रिलिजियस ॲफिलिएशन दिलेलं आहे. पण त्याचबरोबरीने याचा दुसरा वापर पण लोक म्हणतात की याचा वापर 2-3 पद्धतीने केला असेल. एक की देवी देवतांसारखा म्हणून. दुसरा, जर का तुम्ही बघितलं तर पूर्वीच्या काळी बऱ्याचशा यज्ञांमध्ये किंवा होमांमध्ये एक प्रथा असायची, ती म्हणजे की जो कोणी करणारा पुरुष आहे यज्ञ किंवा होम, तर तो जो आहे ज्याला यजमान म्हणतात, तर यजमान जो असतो त्यांनी तोंडावरती एक मुखवटा बांधायचा असतो. तर तो यज्ञासाठी म्हणून तयार केलेले मुखवटे पण असू शकतात. किंवा तिसरं की जसं धोलावीराला आपल्याला रंगभूमी सापडली, तर त्यावेळेचं जे काही नाटक असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही ते काही कलाकृती सादर करत असतील, तर त्यासाठी म्हणून सुद्धा हे मास्क वापरले जात असतील. म्हणजे आज जर का आपण बघितलं तर साऊथ इंडियामध्ये जे कथ्थक असतं किंवा कथकली जेव्हा होतं, तर त्या ह्याच्यामध्ये मास्क लावून ती लोक डान्स करतात. तर त्या पद्धतीने सुद्धा याचा वापर केला जाऊ शकतो. तर असे मल्टिपल त्याचे आपल्याला हायपोथेसिस दिसतात. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे, की जर का तुम्ही तो तोंडावर लावून काही करत असाल, तर ते करणं शक्य नाही. कारण डोळे जे आहेत ते त्यांनी बनवलेले नाहीयेत, ते सॉलिड आहेत. जर का तुम्ही घालून जर का तुम्ही डान्स करताय किंवा परफॉर्मन्स करताय, काहीतरी करताय, तर त्याची व्हिजिबिलिटी पाहिजे. त्यासाठी इथं भोका असणं गरजेचं आहे डोळ्याच्या जागी, की जेणेकरून माणसाला दिसेल तो काय करतोय. पण इथं हे पूर्ण ब्लॉक आहेत. त्यामुळे याचं रिलिजियस ॲफिलिएशन जास्त असू शकतं. त्यानंतर या पद्धतीच्या विविध आपल्याला मातीपासूनच्या मातृदेवता पाहायला मिळतात तयार केलेल्या. मग इथं जर का बघितलं तर हा आकार असा आहे, की याच्यामध्ये तुम्ही वात लावून याला लॅम्प सारखा किंवा समईसारखा वापर करू शकता किंवा पंटीसारखा. त्यानंतर या वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मातृदेवता. आणि मग त्यांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल आहेत किंवा त्यांचे मुकुट जे आहेत ते पण वेगवेगळे आहेत. या अशा पद्धतीच्या मातृदेवता आपल्याला पाहायला मिळतात. या परत सगळ्या सिंधू संस्कृतीच्याच मातृदेवता आहेत. त्यानंतर हे मेल डेटीज आहेत या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ज्याला आपण प्रिस्किंग म्हणतो, तो की ज्याला सगळ्यात मोठं स्टेटस देण्यात आलेलं आहे, की हा बहुतेक प्रिस्किंग म्हणजे हा बेसिकली धर्मगुरू आहे किंवा राजा आहे तिथला, तो म्हणजे प्रिस्किंग. तर त्याचबरोबरीने ह्या 2 आपल्याला फिगर पाहायला मिळतात, की ज्या ब्रॉन्झमध्ये तयार केलेल्या आहेत, की एक जो आहे, तो हा जो आहे तो एरो थ्रोवर आहे, की त्याच्या पोझिशनवरून असं वाटतं, की त्याच्या हातामध्ये भाला आहे आणि तो भाला फेकतोय. म्हणून त्याला एरो थ्रोवर म्हटलं गेलेलं आहे. आणि डान्सिंग गर्ल. तर या 2 ज्या आहेत त्या महत्त्वाच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने हे सील्स जे आहेत, तर सील्स वरती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या प्राणी आहेत, काही मिथिकल आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला जे माणसांचे चित्र पाहायला मिळतात. तर त्या ह्याच्यामध्ये पण आपल्याला वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं, तर हा माणूस जो आहे इथं बसलेला आहे, हा पद्मासनामध्ये बसलेला आहे. दोन्ही हात जे आहेत ते गुडघ्यावरती आहेत. त्यांच्या त्या हातामध्ये बांगड्या घातलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावरती. डोक्यावरती जर का तुम्ही पाहिलं तर हा परत मुकुट आहे शिंगाच्या आकाराचा. म्हणजे जर का तुम्ही जर का मोहनजोदडो मूव्ही बघितला असेल ऋतिक रोशनचा, तर त्या ह्याच्यामध्ये जो व्हिलन आहे कबीर बेदी, तर कबीर बेदी अशा पद्धतीचं शिंग घालून हिंडत असतो. तर हे रिप्रेझेंट जे आहे ते राजा किंवा देव ह्याचं रिप्रेझेंटेशन आहे. आणि म्हणून ते त्या पिक्चरमध्ये कबीर बेदीला असं शिंगाचं आपल्याला हेल्मेट हे घातलेलं दिसतं, मुकुट घातलेला दिसतो त्या पिक्चरमध्ये. आता ह्या पद्धतीने जो बसलेला माणूस आहे आणि त्याच्याबरोबर जर का तुम्ही हे प्राणी पाहिले, तर इथं वाघ आहे, इथं वरती हत्ती आहे, त्यानंतर इथं गेंडा आहे इथं, इथं एक शिंगी गेंडा जो आहे तो आहे इथं आणि त्याच्यानंतर इथं म्हैस आहे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पशुपती म्हणतो, तर याला पशुपती काय आयडेंटिफाय केलेलं आहे? एक तर तो योगासनामध्ये बसलेला आहे आणि त्याच्या डोक्यावरती हे वेगळ्या प्रकारचं आपल्याला मुकुट दिसतोय आणि त्याचबरोबरीने त्याच्या बरोबर असलेले हे जे 4 प्राणी आहेत, तर पशुपती बरोबर आपल्याला दिसतं, की नंतरच्या वैदिक लिटरेचरमध्ये किंवा ब्राह्मणिकल लिटरेचरमध्ये तर हे 4 प्राणी जे आहेत, ते पशुपती बरोबर असोसिएट झालेले दिसतात. आणि म्हणून त्याला पशुपती म्हटलं गेलेलं आहे.
त्याचबरोबरीने इथं जर का पाहिलं परत तर आपल्याला हे दिसतंय की इथं एक देवता बसलेली आहे कोणीतरी परत. त्याच्या पुढे हा माणूस जो आहे तो हातामध्ये हत्यार आहे त्याच्या हातामध्ये इथं, आणि इथं ही म्हैस आहे की ज्याला तो मारतोय. तर ह्याच्यावरनं त्यांनी आयडेंटिफाय केलंय की नंतरच्या काळामध्ये जर का आपण महिषासुरमर्दिनी पाहिली, तर महिषासुरमर्दिनीचे जे उल्लेख असे येतात की तिच्या समोर म्हशीचा बळी दिला जातो. मग तीच नंतर तुमच्याकडे काली म्हणून पण येते वेस्ट बेंगॉलमध्ये. तर हे डिपिक्शन त्याच्याशी रिलेट केले गेलेले आहे आणि त्याच्यावरनं हे बळी द्यायचा हा सीन असावा म्हणून त्याला ओळखलेलं आहे. हेच जर का इथं पाहिलं तर हा एक कोणतरी हिरो आहे मध्ये. खाली हत्ती आहे. 2 साइडला 2 वाघ आहेत. आणि तो दोन्ही हातांनी एकेका हाताने तो वाघाचा गळा दाबतोय. तो हिरो आहे कोणतरी, काय एका वेळेस 2 वाघांशी लढणारा, आणि खाली हत्ती आहे. तर हे जे आहे, तर ह्या पद्धतीचे डिपिक्शन्स आपल्याला मेसोपोटेमियामध्ये पण पाहायला मिळतात आणि त्याला गिलगमेश म्हटलं जातं. हा जो गिलगमेश आहे, हा बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती काम केलं. म्हणजे जसं प्रोफेसर ढवळीकर होते, एम.के. ढवळीकर. तर त्यांनी ह्याच्यावरती बऱ्या मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे आणि ते म्हणतात, की गणपती जो आहे आपला, तर या गणपतीचा पहिला जो फॉर्म आहे तो म्हणजे गिलगमेश, आणि म्हणून या सीलवरती इथं हत्ती जो आहे तो त्याच्याबरोबर असोसिएट झालेला दिसतोय. इथं हत्ती तेवढ्या करता आलेला आहे कारण की नंतरच्या ह्याच्यामध्ये जेव्हा याचं मुंडकं उडवलं जातं किंवा छाटलं जातं, त्याच्यानंतर त्याला हत्तीचं जे तोंड आहे ते बसवण्यात आलंय आणि त्याच्यानंतर तो गणेश झालेला आहे. पण त्याच्या आधी तो गिलगमेश म्हणून येतो मेसोपोटेमियामध्ये आणि त्याचीच डेव्हलपमेंट आपल्याला गणपतीमध्ये झालेली दिसते. तर म्हणून इथं आपल्याला हत्ती आलेला दिसतोय या सीलवरती खालच्या बाजूला. त्याच्यानंतर इथलं जर का तुम्ही बघितलं तर या सीलवरती इथं एक झाड आहे. झाडाच्या मध्ये ही देवता उभी आहे. परत तिच्या डोक्यावरती आपल्याला तो मुकुट दिसतोय, शिंगाचा मुकुट आहे. त्याच्यानंतर इथं जर का बघितलं तर हा युनिकॉर्न आहे. हा मिथिकल ॲनिमल आहे युनिकॉर्न. इथं एक माणूस बसलेला आहे गुडघ्यावरती आणि तो प्रार्थना करतोय. त्याच्या खाली जर का बघितलं तर इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 या 7 खाली फिमेल्स उभ्या आहेत. आता हे फिमेल्स कशावरनं ओळखल्या तर तुम्ही जर का त्यांचे कपडे बघितले तर त्या स्कर्ट सारखे कपडे घातलेले आहेत. नी लेनचे स्कर्ट आहेत सगळ्यांचे घातलेले. त्याच्यावरनं त्यांना या म्हणजे मातृदेवता किंवा बाया असल्याचं आयडेंटिफाय केलेलं आहे आणि याचं असोसिएशन कुठे दाखवलेलं आहे तर बेसिकली सप्तमातृका, की ज्या नंतर खूप फेमस होतात सप्तमातृका. तर ह्या बहुतेक रिप्रेझेंटेशन आहे सप्तमातृकांचं आणि इथं वरती तो वर्शिपर आहे आणि आतमध्ये ही देवता आहे. तर म्हणजे बेसिकली जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बघतो त्याच्यावरनं काय लक्षात येतं की म्हणजे कुठेतरी आपल्याला झाडं, पानं, फुलं हे तर आहेच आहे. म्हणजे पिंपळाचं पान झालं, स्वस्तिक झाला. ह्या गोष्टी तर त्यांनी त्या गोष्टी धार्मिक चालीरीतीमध्ये वापर केलाच होता. त्याच्या व्यतिरिक्त काय दिसतंय आपल्याला, की ह्या पद्धतीचे जे वेगवेगळे मिथिकल ॲनिमल्स आहेत म्हणजे युनिकॉर्न झाला किंवा शिंगाचं मुकुट असलेले देवी देवता झाले. त्याचबरोबरीने या सप्तमातृका आहेत, पशुपती आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात, की त्याच्यामध्ये त्या लोकांनी त्याचा वापर केलेला आहे किंवा त्याचा या धार्मिक चालीरीतीमध्ये कुठं ना कुठं तरी कॉन्ट्रिब्युशन दिसतंय. आता त्याचबरोबरीने त्यांची जी बरियल ग्राउंड आहेत किंवा दफनभूमी आहे, तर दफन हे सुद्धा एका प्रकारचं कुठंतरी ते धर्माशी असलेलं तत्वज्ञानच आहे. पण जसं मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, की जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती या वसाहती आहेत आणि ज्या आपल्याला सांगाडे मिळतात, तर त्याचं प्रपोर्शन बसत नाही. म्हणजे जेव्हा 50,000चं पॉप्युलेशन आहे, पण सांगाडे आपल्याला फक्त 1000च मिळतात. तर बाकीचे 49,000 लोक जे आहेत, ते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे. म्हणजे कोणाला जाळलं असेल, कोणाला पाण्यामध्ये सोडून दिलेलं असेल आणि त्याचे आर्किओलॉजिकल पुरावे जे आहेत ते राहत नाहीत. त्यामुळे ते आपल्याला मिळत नाहीत. तर या पद्धतीचे आपल्याला या सिंधू संस्कृती या दफनभूमी आता पाहायला मिळतात, की ज्या याच्यामध्ये हे धोलावीराच्या वसाहतीचे आहेत, की दगडामध्ये खोदून आतमध्ये त्याच्यामध्ये माणसं ठेवलेली आहेत. त्यांच्या बरोबरीनेच वेगवेगळ्या पद्धतीची भांडी ठेवलेली गेलेली दिसतात. या पद्धतीने दिसतात आपल्याला ही. ही राखीगडीची दफनभूमी आहे. राखीगडी नाही, फरमानाची आहे हरियाणामध्ये सापडलेली.
की ज्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला दिसतात आतमध्ये दफनामध्ये ठेवलेली, आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे भांडी आहेत. काहींच्या गळ्यामध्ये नेकलेस असतो, हातामध्ये बांगड्या पाहायला मिळतात, काहींच्या डोक्यापाशी आपल्याला काही ज्वेलरी पाहायला मिळते. तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला या दफनांमधून पाहायला मिळतात. म्हणजे याच्यावरनं काय दिसतं, की जी लोक दफन करत होती, काही पर्सेंटेज मध्ये किंवा एक छोटा ग्रुप जो आहे या पॉप्युलेशन मधला सिंधू संस्कृतीच्या, ते लोक दफन करत होती. तर त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, की माणूस मेल्यानंतर पुढच्या प्रवासाला जातो किंवा तो दुसऱ्या एका जीवनामध्ये जातो, आणि तो जेव्हा त्या दुसऱ्या जीवनामध्ये जातो, तर त्याच्या बरोबरीने बेसिक गोष्टी त्याच्याबरोबर असल्या पाहिजेत. म्हणून ही वेगवेगळ्या प्रकारची भांडी ठेवलेली असतात. त्याच्यामध्ये मग आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्याचे पण एव्हिडन्सेस मिळतात. आणि आता म्हणजे आम्ही मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती काम चालू केलंय. तर एखाद्या वेळेस नवीन माहिती लवकरच त्याच्यामधनं बाहेर येईल. त्याचबरोबरीने आपल्याला काही गोष्टी पण आपल्याला पेंट केलेल्या दिसतात या सिंधू संस्कृतीच्या याच्यावर. म्हणजे जेव्हा आपण बऱ्याच वेळा म्हणतो, की पंचतंत्र आहे, इसाप नीती आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या खूप वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत आणि त्या ओरल ट्रॅडिशन मध्ये होत्या. नंतर हळूहळू त्या कॉमन होत गेल्या, त्या लिहिल्या गेल्या नंतरच्या काळामध्ये. पण हा जो एक भांड आहे, हे मोठ्याच्या मोठं, हे लोथल नावाचं जे गाव आहे आपलं गुजरात मधलं, तिथून मिळालेलं आहे. आणि त्याच्यावरती जो कावळा आणि माठातलं पाण्याची जी गोष्ट आहे पंचतंत्रामधली, की पाणी खाली गेलेलं असतं आणि कावळा एक एक दगड त्याच्यामध्ये टाकतो, पाणी वर येतं आणि कावळा पाणी पितो. तर त्याची ती जी अख्खी स्टोरी आहे, ती या पॉट वरती पेंट केलेली आहे. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला दिसतं, की आपण पंचतंत्राच्या गोष्टी आज ज्या वाचतो, म्हणजे आता तर कोणी वाचतच नाही ती गोष्ट वेगळी, पण निदान कमीत कमी आमच्या काळापर्यंत का होईना पंचतंत्र, इसाप नीती ह्या गोष्टी वाचल्या गेल्या. तर त्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याचं कुठे ना कुठेतरी आपल्याला आता रिप्रेझेंटेशन अगदी सिंधू संस्कृतीपर्यंत मागे गेलेलं दिसतं त्या पंचतंत्रातल्या गोष्टींचं. आता आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक चालीरीती पाहिल्या. आता सिंधू संस्कृती ही का सगळ्या सभ्यतांमध्ये सिंधू संस्कृती का सगळ्यात चांगली मानली जाते? म्हणजे सुबत्ता जर का बघितली तर मेसोपोटेमिया आणि इजिप्त यांच्याकडे जास्त आहे, कारण ते डिस्प्ले करतात, ते दाखवतात. त्यांची मोठी मोठी मंदिरं मिळतात, पिरॅमिड्स मिळतात, त्याच्यानंतर मोठे मोठे लाईफ साईज काय ग्रेटर दॅन लाईफ साईज स्टॅच्यूज मिळतात मोठे मोठे त्या लोकांचे. पण सिंधू संस्कृतीमध्ये या गोष्टी मिळत नाहीत. तरी पण सिंधू संस्कृती ही इजिप्त, मेसोपोटेमिया किंवा चायना याच्यापेक्षा खूप ऍडव्हान्स सिंधू संस्कृती होती. ती कशाच्या याच्यावरती, ते एक आर्किटेक्चर आपण जे पाहिलं ते, आणि दुसरं म्हणजे आर्किटेक्चर बरोबर सॅनिटेशन आलं, म्हणजे गटार असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, ह्या गोष्टी तर त्यांनी अप्रतिम केल्याच केल्या. म्हणजे त्याला कोणाकडे कंपॅरिझनच नाहीये, इतक्या मोठ्या प्रमाणावर केल्या. पण ह्या गोष्टी करताना काय लक्षात येतं आपल्याला, की जे सिव्हिक सेन्स आहे किंवा लोकांसाठी काहीतरी जी करण्याची गोष्ट आहे, ती या सिंधू संस्कृतीने केली. मेसोपोटेमियानी राजांनी काय केलं, राजांनी स्वतःसाठी केलं. पिरॅमिड स्वतःसाठी बांधले, मंदिरं जी आहेत ती स्वतःच उदो करण्यासाठी बांधले. सिंधू संस्कृतीच्या लोकांनी ज्या गोष्टी केल्या त्या समाजाच्यासाठी केल्या. त्यांनी तिथं कुठल्या राजांनी स्वतःसाठी काही बांधलेलं नाहीये किंवा तिथल्या माणसांनी स्वतःसाठी काही कुठला मोठा पिरॅमिड बांधलाय किंवा कुठलं मंदिर बांधलंय, ह्या गोष्टी केलेल्या नाहीयेत त्यांनी. जे काही गोष्टी केलेल्या आहेत त्या तिथल्या गावासाठी, शहरासाठी, त्याच्यासाठी म्हणून त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ह्या करताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लहान पोरं असतील, म्हातारी माणसं असतील किंवा लिजर टाइम, की संध्याकाळी कंटाळा आलाय तर काय करायचं, तर त्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावरती त्यांनी वेगवेगळे खेळ पण तयार केलेले दिसतात या सगळ्यांसाठी. ते आपल्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ दिसतात आणि आज सुद्धा आपण हे सगळे खेळ वापरतो. आणि याचा अर्लिएस्ट रेफरन्स आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये मिळतो. म्हणजे आता मातीच्या जागी काय झालेलं आहे, बॉल बेरिंग झालेलं आहे. बरोबर आहे, पण हे सेमच आहे ना, बॉल बेरिंग आत टाकायचं, ते फिरवत फिरवत सेंटरला सगळे बॉल बेरिंग आणायचे. वेगवेगळ्या पद्धतीचे दिसतायत. फक्त आता याचं मटेरियल चेंज झालंय. ऑब्व्हियसली आता टेराकोटामध्ये कोण बनवणार आणि कोण खेळणार त्याच्याशी. त्याचबरोबर इथं तुम्हाला फासे दिसतायत, डाईस. सेम, काही फरक नाहीये. 1, 2, 3, 1, 2, 3 असेच आपल्याला मिळतात. आजही आपण खेळतो 1, 2, 4, 6 याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. हे 5 आणि हे सगळे याच्यामध्ये. इथं 5 आहे बघा. 1, 2, 3, 4, 5 हा 5 आहे, हा 6 आहे. त्याचबरोबरीने जर का इथं पाहिलं तर बुद्धिबळाचा पट मिळतोय पाहायला. बुद्धिबळाच्या सोंगट्या पण आहेत. तर म्हणजे हे जे आहे की लीजर टाइम आहे किंवा
लहान पोरं आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा सगळी व्यवस्थित काळजी घेतली गेलेली होती, खेळणी बनवली गेलेली होती. या पद्धतीची वेगवेगळी आपल्याला खेळणी पाहायला मिळतात, की छोट्या-छोट्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथं जर का बघितलं तर आता हे बघा, ही छोटीशी गाडी बनवलेली आहे. चाक आहे, त्यानंतर पक्षी आहे, त्याच्या गळ्यामध्ये दोरी बांधायची आणि पळवत घेऊन जायचं. म्हणजे आजही अगदी खेडेगावामध्ये या पद्धतीचे खेळ खेळले जातात अजून सुद्धा. हे सगळे खेळण्यातले म्हणजे त्यावेळेला जे आपण म्हणतो, की आज आपण भातुकली वगैरे या गोष्टी आहेत. तर त्याच याच्याप्रमाणे छोटे-छोटे प्राणी बनवलेले आहेत, की जे खेळू शकतात. हे फार फेमस माकड आहे. हे एक त्याला म्हणजे तो झाडावर चढणारं माकड बनवलेलं आहे आणि ते ॲक्चुअली एवढाच साईजचं छोटंच आहे ते. खेळण्यातलं माकड आहे ते. या शिट्ट्या आहेत. या सगळ्या शिट्ट्या आहेत मातीपासून बनवलेल्या. ही सगळं त्यांचं जे आपण मगाशी म्हणलो, की सील्स आहेत सिंधू संस्कृतीचे, की जे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यतः चौकोनी आकाराचे असतात. काही याच्यामध्ये आपल्याला आयताकृती दिसतायत किंवा ट्रायंग्युलर दिसतायत. पण मोस्टली जे आहेत ते सगळे चौकोनी प्रकारचे सील्स आहेत. मग त्या ह्याच्यावरती तुम्हाला हे जे वरती दिसतंय हे स्क्रिप्ट आहे. सिंधू संस्कृतीची भाषा ही किंवा त्यांची लिपी ही सिंधू संस्कृतीची. हा खाली युनिकॉर्न आहे, की जो परत म्हणलं, की मिथिकल प्राणी आहे हा युनिकॉर्न. त्यानंतर हत्ती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथं स्वस्तिक आहे. या पद्धतीने आपल्याला याच्यावरती हे जे आहेत, हे सगळी स्क्रिप्ट आहे या सिंधू संस्कृतीची. आता ह्याच्यावरती असं मी म्हणलो, की 400 पेक्षा जास्त लोकांनी याला वाचायचा प्रयत्न केलेला आहे. पण आत्तापर्यंत कोणी सक्सेसफुल झालेलं नाहीये आणि 400 लोकांचं म्हणणं आहे, की ते सक्सेसफुल आहे. पण आर्किओलॉजिकली एक सुद्धा प्रूव्ह होऊ शकत नाही किंवा लिंग्विस्टिकली सुद्धा होऊ शकत नाही. कारण की जोपर्यंत एखाद्या चिन्हाची फोनेटिक व्हॅल्यू आपल्याला नक्की कळत नाही, म्हणजे हा नक्की काय आहे? अ, ब, क, ड काय नक्की काय याची फोनेटिक व्हॅल्यू काय आहे? हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपल्याला ही भाषा जी आहे ती कळणार नाही किंवा ही लिपी आपल्याला डिसायफर करता येणार नाही. आणि त्यासाठी फक्त एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे बायलिंग्वल इन्स्क्रिप्शन मिळणं, की जी भाषा वाचली गेलेली आहे, त्या भाषेबरोबर सिंधू संस्कृतीचा लेख मिळणं, म्हणजे बायलिंग्वल इन्स्क्रिप्शन. ते जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत याचं काही होऊ शकत नाही. 400चे 4,000 झाले आणि 40,000 जरी झाले अटेम्प्ट, तरी कोणीही त्याला मान्य करणार नाही, जोपर्यंत बायलिंग्वल स्क्रिप्ट मिळत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर ह्या पद्धतीची ज्वेलरी जी आहे ती या लोकांनी तयार केली. म्हणजे मगाशी आपण बघितलं, की वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिझन्स आहेत किंवा कारागीर आहेत. तर या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. हे कार्नेलियन आणि तांब ह्याच्यापासून तयार केलेल्या बेल्ट आहे. त्यानंतर सोन्याचे आपल्याला हा हा नेकलेस आहे सोन्याचा ॲक्चुअली. त्याच्यामधनं तार ओवली जाते आणि तार ओवलं की हा पूर्ण होतो. सोन्याचे आहेत हे सगळे. त्याच्यानंतर शंखाच्या बांगड्या आहेत या. त्यानंतर याला फेयान्सचे मणी म्हणतात. एक प्रकारचं निळ्या रंगाचा निळसर झाक असलेलं एक माती असते त्याच्यापासून हे बनवले जातात. त्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे हे दगड जे आहेत त्याचा वापर करून हे सगळे बनवलेले आहेत. त्यानंतर हे मातीच्या बांगड्या आहेत या बनवलेल्या आणि इथे जे तुम्हाला पांढरं दिसतंय त्याला स्टिएटाईट म्हणतात. स्टिएटाईट नावाचं एक मिनरल आहे. त्याच्यापासून ह्या पांढऱ्या खड्यांच्या माळा बनवल्या जातात मण्यांच्या. ह्या पद्धतीने आपल्याला सिंधू संस्कृतीची वजनं दिसून येतात. छोटं वजन ते मोठं वजन. ह्या पद्धतीची वजनं आहेत ही सगळी सिंधू संस्कृतीची. आणि हा जो दगड आहे ज्याच्यापासून हा तयार केलेला आहे, तो म्हणजे रोहरी चट ज्याला म्हणतात, की जो पाकिस्तानच्या रोहरी सुक्कर बेल्ट जो आहे, तिथून येतो पाकिस्तानमधनं. तो हा दगड आहे. हा जो आहे ते कार्नेलियन आहे, की जो गुजरातमधनं येतो. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला तांब्याची वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी पाहायला मिळतात, की त्याच्यामध्ये परशूसारखं हत्यार आहे. त्याच्यानंतर इथे रॉड्स पाहायला मिळतायत. बाणाची टोकं आहेत तांब्यापासून तयार केलेली. बांगड्या आहेत. ह्या पण बांगड्या आहेत. त्याच्यानंतर इथं छोट्या फिंगर रिंग्स आहेत. त्याच्यानंतर आता याच्यापेक्षा म्हणजे इथे छोटे-छोटे तांब्यापासून तयार केलेले मणी आहेत. अर्थात म्हणजे ह्याच्यामध्ये हेअर क्लिप पण मिळतात. त्या सगळ्या गोष्टी पण पाहायला मिळतात तांब्यापासून बनवलेल्या. हे जे आहेत ते हाडापासून तयार केलेली वेगवेगळी हत्यार आहेत. हे जे आहे, याला बटन म्हटलं गेलेलं आहे. याला 2 भोकं आहेत बघा. तर हे जे आहे, हे शर्टावरती शिवायचं आणि बटन म्हणून याचा वापर करता येऊ शकतो. तर हे हाडापासून तयार केलेलं बटन आहे शर्टाचं किंवा कुठल्या कपड्याचं.
ह्या पद्धतीची आपल्याला आता या सिंधू संस्कृतीची खापरं पाहायला मिळतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीची भांडी पाहायला मिळतात. तर हे जे आहे याला डिश ऑन स्टँड म्हणलं जातं. इथं जे आहे त्याला डिश ऑन स्टँड म्हणलं जातं. इथं जर का तुम्ही पाहिलं तर हे खोलगट आकाराचं भांड आहे इथं. त्यानंतर हे जे आहेत याला गॉबलेट म्हटलं जातं. त्याच्यानंतर इथे जे आहेत ते मोठे रांजण आहेत सगळे आणि हे पॉटरेस्ट आहेत. पॉटरेस्ट म्हणजे बऱ्याच वेळेला यांची बुडं जी असतात भांड्यांची ती निमुळटी केलेली असतात आणि ते नीट बसत नाहीत त्याच्यावरती. मग त्यांना खालनं सपोर्ट देण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे स्टँड केले जातात आणि त्याच्यावरती भांडी जी आहेत ती ठेवली जातात. ही परत आपल्याला या मॅच्युअर हरप्पनची सगळी भांडी आहेत ही. ही पण सगळी तीच वेगवेगळ्या प्रकारची भांडी आहेत. आता ही लोक जी आहेत तर या लोकांचं खाण्यापिण्याची काय होतं किंवा ते जेवण खाण काय होतं म्हणजे मी जसं म्हणलं की ऑलरेडी आपण बघितलं की वेगवेगळ्या प्रकारचे ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट जे आहेत ते खातच होते. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एव्हिडन्स मिळतो की शेळी, मेंढी, त्याच्यानंतर बकरी, गाय, बैल, म्हैस, त्याच्यानंतर डुक्कर या सगळ्याचा वापर सुद्धा त्यांनी जेवणामध्ये केलेला आहे. माशाचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये किंवा जे वाईल्ड अॅनिमल्स आहेत म्हणजे त्या ह्याच्यामध्ये रानडुक्कर असेल किंवा तुमचं बारासिंगा आहे, चितळ आहे, हरिण आहे. तर ह्या सगळ्याचा सुद्धा त्यांनी जेवणामध्ये वापर केलेला आहे. आणि म्हणजे जेव्हा मी याचं कोटडा बडलीचं जेव्हा उत्खनन केलं तर त्यावेळेला भारतामध्ये पहिल्यांदा आम्ही रेसिड्यू अनालिसिस किंवा लिपिड प्रोफाईल ह्याचा वापर केला. म्हणजे काय तर आपण जसं रक्ताचे नमुने घेऊन आपल्या अंगामधलं कोलेस्ट्रॉल किती आहे, शुगर किती आहे हे चेक करतो. तसंच या मातीच्या भांड्यांमध्ये जेव्हा तुम्ही कुठलंही अन्न शिजवता किंवा त्याच्यामध्ये ऑइल टाकता तर ते मातीचं असल्यामुळे त्याच्यामध्ये शोषून घेतं ते. जे ऑइल असतं ते शोषलं जातं आणि त्याच्यानंतर आता आम्ही काय करतो ते ऑइल परत एक्स्ट्रॅक्ट करतो. म्हणजे अर्थात सांगताना खूप सोपं आहे हे, पण ते एक्स्ट्रॅक्ट करायला तुम्हाला खूप मोठी मशिनरी लागते. ते एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय फॅटी ऍसिड चेन मिळतीये त्याचा अभ्यास केला जातो. आता प्रत्येक वनस्पतीचा प्रत्येक प्राण्याची फॅटी ऍसिड चेन जी आहे ती वेगळी आहे. ऍसिड चेन म्हणून आपण साध्या ह्याच्यामध्ये तर ती वेगळी असते म्हणजे त्याचे घटक वेगळे असतात. तर त्या घटकांवरनं कळू शकतं की त्या भांड्यामध्ये काय ठेवलं गेलं होतं. आणि पहिल्यांदाच म्हणजे आपण गाय आहे, म्हैस आहे, शेळी आहे म्हणून आपण म्हणतो की दूध होतं. पण आजपर्यंत अख्ख्या साऊथ एशियामध्ये, भारतात नाही फक्त, अख्ख्या साऊथ एशियामध्ये दूध कोणाला कधी मिळालेलं नव्हतं आणि पहिल्यांदा हे दूध शोधून काढणारे आम्ही कोटडा बडलीला. पहिल्यांदा आम्हाला डायरेक्ट दूध मिळालेलं आहे. दूध आम्ही शोधून काढलेलं आहे आणि ते आहे कमीत कमी म्हणजे आत्ताची 2000 मी काढून टाकतो 2300 इसवी सन पूर्व म्हणजे अजून ऍड केलं आजचे 2000 तर साधारण 4300 वर्षापूर्वीचं दूध आम्हाला सापडले त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावरनं आम्ही सांगू शकतो आता की जे परफोरेटेड जार आहे किंवा छिद्रवालं जे भांड असतं सिंधू संस्कृतीमध्ये मिळणारं त्याच्यावरनं सुद्धा वेगवेगळ्या लोकांचे बरेचसे मतप्रवाह होते. काही लोक म्हणायचे की त्याचा फ्रीज सारखं वापर व्हायचा कारण त्याला खूप छिद्र असतात. तर तुम्ही जर का त्याच्यामध्ये व्हेजिटेबल ठेवल्या तर त्या फ्रेश राहू शकतात. काही लोक म्हणायचे की त्याला दारू बनवण्यासाठी वापर केलेला आहे फिल्ट्रेशनसाठी म्हणून. काही लोक म्हणायचे की नाही ते बेसिकली त्याचा रिलिजियस वापर आहे. आतमध्ये लॅम्प लावला तर डोक्यावरती घेऊन गेलं तर त्या छिद्रामधनं लाईट येतो. त्याचा रिलिजियस वापर केलेला आहे. पण आज पहिल्यांदा जवळ-जवळ 102 वर्षानंतर हरप्पन डिस्कव्हरी नंतर आम्ही त्याचं जे काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह तर केलाच. कारण की आम्हाला एक तर दूध मिळालं, पण त्यावरनं या परफोरेटेड जारमध्ये बेसिकली पनीर बनायचं हे आम्ही दाखवून दिलं. या परफोरेटेड जारचं काम पनीर बनवण्याचं आहे. त्याचबरोबरीने बिंजोर नावाची जी वसाहत आहे तिथे असे 7 चिखलाचे गोळे सापडले. अगदी गोल आकार आहेत बघा 7 आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि या खाली 7 आहेत. याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की हा मल्टीग्रेन लड्डू आहेत. लाडू आहेत ते मल्टीग्रेन लाडू आहेत. म्हणजे पहिल्यांदा परत आपल्याला लाडू मिळालेले आहेत आणि हे लाडू जे आहेत ना ते मगाशी मी तुम्हाला एक यज्ञकुंड दाखवलं. सगळ्यात शेवटचं लाल आकाराचं. त्या यज्ञकुंडाच्या शेजारी हे 7 लाडू सापडले आणि त्याच्यावरनं एक्सकॅव्हेटरचं असं म्हणणं आहे की हे बेसिकली जेव्हा आपण 13वेची पूजा करतो, 10वा करतो तर तेव्हा जे पिंडदान केलं जातं त्या पिंडदानासाठी म्हणून तयार केलेले हे लाडू आहेत. कारण की ते त्या याच्या शेजारी होमकुंडाच्या किंवा अग्निकुंडाच्या शेजारी सापडले.
म्हणून ते बहुतेक पिंडदान दानासाठी म्हणून तयार केलेले असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. जसं मी सांगितलं की प्रत्येक एक्सकेव्हेटरचा स्वतःचा अनालिसिस करण्याची पद्धत असते. म्हणजे ते खरं आहे का खोटं असलं पाहिजे असं काही नाही, हे प्रत्येकाचं अनालिसिस करण्याची पद्धत आहे. तर त्यांनी तसं अनालिसिस केलं, पण याच्यामधलं महत्वाचं काय आहे की पहिल्यांदा आपल्याला ह्या पद्धतीचे मल्टीग्रेन लड्डू सापडलेले आहेत, तर ते महत्वाचं आहे त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग त्याच्यावरनं वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही आम्हाला मिळतात गोष्टी, तर त्याच्यावरनं हा एक इंडस मेनू तयार केलेला आहे. की म्हणजे इंडस मेनू मध्ये काय जर का बघितलं तुम्ही तर खट्टी दाल आहे, बाटी आहे, चुरमा आहे, खचरी की सब्जी, एग प्लांट रोस्ट विथ ड्राय स्पायसेस. मग एग प्लांट म्हणजे वांग, वांग पण आम्हाला सापडले. ब्लॅक ग्रॅम स्ट्यूड विथ जॅगरी अँड सिसमी ऑइल, स्लो कुक्ड व्हीट फ्लॉवर, इंडस व्हॅली खिचडी, रेड राईस पोरिज, फिश इन टर्मरिक स्ट्यू, गुइना फॉइल कंट्री चिकन स्ट्यू, ऑफल स्पॉट, स्वीट राईस विथ बनाना अँड हनी, हलवा, रागी लड्डू. ठीक आहे. म्हणजे आम्ही या वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये केलेले आहेत आणि हा मेनू माझं दूध शोधायच्या आधीच आहे. त्यामुळे आता या मेनू मध्ये आम्ही पनीर मखनी, पनीर दाल ह्या गोष्टी आम्ही आता ऍड करतोय त्याच्यामध्ये, कारण पनीर होते आम्ही सिद्ध केलेले. त्यामुळे आता या मेनू मध्ये आपल्याला पनीर पण आलेलं दिसेल आता थोड्या दिवसामध्ये. तर या पद्धतीचा एक मजा म्हणून हा मेनू आम्ही तयार केला होता आणि म्हणजे तो डिस्प्लेला होता आणि ह्या पद्धतीनेच ऍक्च्युली जेवण बनवलं गेलं आणि लोकांना जेवण दिलं गेलं की हरप्पन जेवण म्हणून. आता जेव्हा या सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणजे साधारण आपण जेव्हा 2000 BC ला येतो म्हणजे इसवी सन पूर्व 2000 ला, तर मग हे जे काही आपल्याला प्रस्थापित सिंधू संस्कृती दिसते, मोठं पैसे दिसत आहेत, त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती आर्किटेक्चर दिसतंय, सिस्टमॅटिक प्लॅनिंग दिसतंय या सगळ्या गोष्टींचं. तर साधारण 2000 ला या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या कोलॅप्स व्हायला चालू होते हळूहळू. म्हणजे हा जो आपण ज्याला म्हणतो की उत्तर सिंधूचा काळखंड जो आहे की ज्या ह्याच्यामध्ये आता सगळी पडझड चालू झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टी, तर याच्या सायन्स ज्या आहेत त्या साधारण इसवी सन पूर्ण 2200 पासून दिसायला लागतात. साधारण 200 वर्ष सिंधू संस्कृती तग धरू शकली, कारण की त्यांचं जे काही वेगवेगळे कॉन्टॅक्ट होते, ट्रेड होता, तयार केलेला पैसा जो होता किंवा मिळवलेला जो पैसा होता, त्या याच्यावरती 200 वर्ष ते तगू शकले. पण 2000 नंतर मात्र त्यांना काही टिकाव धरता आला नाही आणि हळूहळू त्यांचा ऱ्हास चालू झाला 2000 पासून आणि त्याला आपण उत्तर सिंधूचा काळखंड म्हणतो. आता हा जो डिक्लाइन आहे किंवा या बाबा इतकी सदन आणि संपन्न सिंधू संस्कृती अचानक हळूहळू ढासळायला का लागली, त्याची कारणं काय? तर त्यातलं पहिलं कारण जे दिलं ते म्हणजे या मॉर्टिमर वेलर नावाची एक व्यक्ती होती. तर तो म्हणला की आर्यन लोकांनी बाहेरनं येऊन या सिंधू संस्कृतीवरती आक्रमण केली आणि त्याच्यामुळे सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला. पण अर्थात ही जी थिअरी आहे ती नंतरच्या सगळ्या सायंटिस्ट ज्या आहेत त्या सायंटिस्टनी खोडून काढली आणि त्यांनी म्हणजे आता तर जर का बघितलं आपण तर राखीगडीमध्ये जो डीएनएचं काम झालं तर त्याच्यामधनं असं दाखवण्यात येतंय की आर्य लोक जे आहेत ते भारतामधलेच आहेत आणि याच्यावरती म्हणजे हा परत डिबेटचा विषय. पण आपण जर का सिंधू संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर मोठ्या प्रमाणावरती 2200 BC नंतर आपल्याला याच्यामध्ये बदल झालेला दिसतो वातावरणामध्ये की ज्याच्यामुळे पाऊस जो आहे त्याचं प्रमाण कमी झालं, नद्यांमधलं पाणी आटायला लागलं आणि त्याचा परिणाम तुमच्या शेतीवरती ऑटोमॅटिकली झाला. त्याचबरोबरीने सरस्वती नदी जी आहे तर यमुना जी होती, तर यमुना एकेकाळी या घग्गर नदीला म्हणजे सरस्वतीला येऊन मिळायची. त्याच्यानंतर जेव्हा भूकंपाचे धक्के हिमालयाला बसले तर यमुनेनी तिचा कोर्स बदलला, तिची डायरेक्शन बदलली आणि ती गंगेला जाऊन मिळाली. त्यामुळे सरस्वती मधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलं आणि साधारण 2000 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्ण 2000 ला सिंधू संस्कृतीमध्ये सरस्वती नदी जी आहे ती पूर्णपणे ड्राय झालेली दिसते किंवा लुप्त झालेली दिसते. त्याचबरोबरीने कारण की पाण्यात मान्सून मध्ये बदल झाला, क्लायमेट चेंज झालं, त्यानंतर नद्यांचं ओरिएंटेशन चेंज झालं, तर त्याच्यामध्ये समुद्राची पातळी जी आहे ती सुद्धा खालवली. साधारण 10 ते 12 मीटरनी समुद्राची पातळी खालवलेली आपल्याला दिसते साधारण इसवी सन पूर्ण 2000 ला. आता 10 मीटरनी जेव्हा पातळी पाण्याची खाली गेली म्हणजेच काय झालं तर लोथल सारखी जी अनेक बंदरं काम करत होती, जे इंटरनॅशनल ट्रेड करत होती समुद्रमार्गे, तर ती आता बंदरं राहिलीच नाही, ती इनलँड सेटलमेंट झाल्या.
तर त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली जेवढी बंदरं होती किंवा व्यापारी केंद्र होती जिथून बोटीनी माल जात होता, ती सगळीच्या सगळी ठप्प झाली. त्याच्यामुळे ट्रेड संपलं. म्हणजे एकीकडे तुमचं त्यांचं शेतीचं जे शेती प्रधान संस्कृती होती, पण शेती पण डुबलेली आता. जो काही ट्रेड चालू होता तो पण डुबलेला आहे आता. म्हणजे जे 2 महत्वाचे या संस्कृतीचे जे पिलर्स होते इकॉनॉमीचे, ते दोन्ही आपल्याला पूर्णतः बरबाद झालेले दिसतात. आणि त्याच्यामुळे म्हणून या सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाला आणि नंतर जी संस्कृती तयार झाली याच्यामधनं ती म्हणजे उत्तर सिंधू संस्कृती. की ती उत्तर सिंधू संस्कृती जी आहे तर वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला दिसतात. म्हणजे दफनभूमी एच आहे, झुकार आहे, बाडा आहे, रंगपूर आहे. अशा वेगवेगळ्या आपल्याला या उत्तर सिंधू संस्कृती मिळतात. तर या बेसिकली आता शहरी जीवनापेक्षा ही लोक जास्त ग्रामीण झालेली आपल्याला दिसतात. शहरं जी आहेत ती पूर्णतः नष्ट झालेली आहेत. लोक वेगवेगळ्या खेड्यांमध्ये राहायला चालू करतात आणि आता पूर्णतः ग्रामीण जीवन जे आहे ते ही लोक जगायला लागतात साधारण इसवी सन पूर्व 2000 नंतर. आता याच्यामधलं काही मी तुम्हाला फोटो दाखवतो कारण इंटरेस्टिंग येते. हे सिमेट्री एच म्हणजे दफनभूमी एच नावाची जी संस्कृती आहे त्याची ही भांडी आहेत. तर याच्यावरती आता या पद्धतीची आपल्याला ही भांडी पाहायला मिळतात. तर ही महत्वाची काय आहेत ही भांडी, तर याच्यावरती जे डेकोरेशन केलेले आहे ते फार वेगळ्या पद्धतीचं आणि सुंदर डेकोरेशन आहे. म्हणजे आता तुम्हाला दिसताना हे दिसतायत हे भांड्यांवरचं पेंटिंग आहे. आता जोपर्यंत मी तुम्हाला सांगणार नाहीये काय आहे तोपर्यंत तुम्हाला वाटेल की काहीतरी चिन्ह तयार केलेलं आहे. पण हे जे आहेत हे स्टायलाइज्ड मोर आहेत, पिकॉक आहेत. हे मोराची चित्र आहेत स्टायलाइज्ड. आणि आता हे चित्र नीट बघा. इथं वरती मोर आहे 1 2, इथं पण मोर आहे, हा पण मोर आहे, हा पण मोर आहे, इथं पण मोर आहे. पण त्या मोरांचा प्रत्येकाचा प्रकार जो आहे ते सगळे वेगळे मोर आहेत. सगळे प्रत्येक मोर हा वेगळा आहे त्याच्यामध्ये. आणि हा बघा, हा मोर बघा, हा मोर इथे, हा मोर इथे. प्रत्येक मोर वेगळा आहे त्यांनी तयार केलेला. आता सगळ्यात इंटरेस्टिंग जो पार्ट आहे हा मोर बघा. हे 2 मोर, याच्या पोटामध्ये तुम्हाला माणूस झोपवलेला दिसतोय का? हे 2 पाय आहेत, ही बॉडी आहे, हात आहे आणि डोकं आहे. मोराच्या पोटामध्ये माणूस झोपलाय. इथं पण आहे बघा हा माणूस. मोराच्या पोटात झोपलेला माणूस आहे. आता याचा अर्थ काय होतं? या मोराच्या पोटामध्ये माणूस का दाखवलाय? तर जर का आपण बघितलं तर मोर जो आहे हा एकेकाळी यमाबरोबर असोसिएट होता. मोर जो आज आपण ज्याला पायस म्हणतो, सरस्वतीचं वाहन म्हणतो, हा पहिल्यापासून तसा नाहीये. आणि याच्यावरती प्राध्यापक जामखेडकर आहेत, अरविंद जामखेडकर. त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काम केलेले आहे आणि ते सांगतात की मोर जो आहे हा पहिल्यांदा यमाचं वाहन होता. त्याला मेसेंजर ऑफ डेथ म्हटलं जायचं मोराला. आणि ह्या दफनभूमीमधल्या पॉटरीवरती आपल्याला या मोराच्या पोटामध्ये माणूस दिसतोय. म्हणजे मोर जो आहे तो माणसाचं आत्मा जो आहे तो घेऊन चाललाय. त्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला दिसतं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग हळूहळू मोर जो आहे त्याचं असोसिएशन बदलायला लागतं. तो चांगला होतो. त्याच्यानंतर तो याच्यामध्ये तो सरस्वतीचं वाहन बनतो आणि आता तो आपला नॅशनल बर्ड पण आहे मोर. तर ह्या पद्धतीने मोर बदलत गेला. पण हे फार इंटरेस्टिंग आहे की त्याच्या पोटामध्ये माणूस ठेवलेला आहे आणि तो यमाकडे घेऊन चाललेला आहे. म्हणजे हे परत आपण जेव्हा धार्मिक चालीरीतींबद्दल बोलतो तर त्याच्या संदर्भामधल्या आपल्याला या गोष्टी या सिमेट्री एजच्या ह्याच्यावर पाहायला मिळतात. आणि या पद्धतीचे आता आपल्याला शिक्के पाहायला मिळतात. म्हणजे आधीचे शिक्के किती सुंदर बनवलेले होते, चौकोनी छान, त्याच्यावर वेगवेगळे डिझाईन होतं, लेटर्स होते. आणि आता या पद्धतीचे शिक्के पाहायला मिळतात. हे सगळे उत्तर सिंधूमध्ये सापडणारे शिक्के आहेत. आता जेव्हा आपण सिंधू संस्कृतीचा अभ्यास करतो तर सिंधू संस्कृती आपण पहिला जेव्हा तो चार्ट पाहिला तर सिंधू संस्कृती ही आज सुद्धा चालू आहे असं मी त्यावेळेला म्हटलं होतं. तर ती आज सुद्धा चालू आहे हे आपण कशावरनं बघायचं? तर आज जेव्हा आपण बघतो तर आता आज जर का तुम्ही कच्छच्या भागामध्ये गेला तर तुम्हाला ही गोलाकार मातीची घरं बनलेली दिसतात. त्याला बुंगा म्हणतात. आणि याच पद्धतीची घरं आपल्याला धोलावीरामध्ये पण पाहायला मिळतात. काही फरक नाहीये. सेम तीच घर आहेत आज सुद्धा. म्हणजे गेले 5000 वर्ष
ह्या पद्धतीचं बांधकाम आणि ट्रॅडिशन या कच्छच्या लोकांनी अजूनही कंटिन्यू केलंय. ह्याच पद्धतीची घरं आज आपल्याला तिथं पाहायला मिळतात. हेच जर का बघितलं तर आपण रस्ते बघितले, मोहनजोदडोचे पाहिले, धोलावीराचे पाहिले. आजही आपल्याला हरियाणामध्ये तुम्ही गेला तर ह्याच पद्धतीचे रस्ते पाहायला मिळतात. सेम त्याच पद्धतीचा पॅटर्न पाहायला मिळतो. सेम त्याच पद्धतीची भांडी पाहायला मिळतात आपल्याला आज सुद्धा. पेंटिंग त्याच पद्धतीचे लाल वरती काळ्या रंगाने डिझाईन केलेले. अर्थात आता ही बाई मॉडर्न झालेली आहे, ताई जी आमच्या हरियाणामधल्या त्या आता मॉडर्न झाल्यात, त्यामुळे ते रवीच्या जागी आता इलेक्ट्रॉनिक रवी ताक बनवतात. पूर्वीच्या काळी हाताने बनवलं जायचं. आता आमच्या ताईजी ज्या आहेत त्या मॉडर्न झालेल्या आहेत, त्यामुळे तेवढा फरक दिसतोय. अदरवाईज भांडी तीच आपल्याला पाहायला मिळते. याच पद्धतीच्या मातीच्या कणग्या पाहायला मिळतात स्टोरेजसाठी. आजही त्याच तशाच वापरल्या जातात ज्या सिंधू संस्कृतीमध्ये वापरल्या जायच्या. त्याच्यानंतर आज सुद्धा आपण बघतो की स्वस्तिक असेल किंवा पिंपळाचं पान असेल, या दोन्ही गोष्टी आज सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाच्या मानल्या जातात. त्याचा पूजेसाठी म्हणून वापर केला जातो, त्या आजही आहेत. त्याच्यानंतर हे जर का तुम्ही बघितली तर याला एंडलेस नॉट म्हणतात. ही एंडलेस आहे, तुम्ही कुठूनही कुठेही फिरत जाऊ शकता, ती कुठं संपतच नाही. ती एक, म्हणून याला एंडलेस नॉट म्हणलं जातं. तर ही एंडलेस नॉट पहिल्यांदा आपल्याला मोहनजोदडोमध्ये आलेली दिसते. आणि त्याच्यानंतर बुद्धिस्ट पिरियड मध्ये, बुद्धिझम मध्ये एंडलेस नॉट जी आहे ती एक मोठं धार्मिक प्रतीक म्हणून येते. आणि त्याच्यानंतर इकडची जी आहे ती फतेपूर सिक्री मधली आहे, मिडेवल पिरियड मधली एंडलेस नॉट आहे. पण याची सुरुवात कुठे दिसते आपल्याला? सिंधू संस्कृतीला झालेली. म्हणजे पिंपळाचं पान असेल, स्वस्तिक असेल, एंडलेस नॉट असेल, या सगळ्या गोष्टी आज ज्या आपण बघतोय, ज्याचं पूजा करतोय किंवा ज्याला धार्मिक एक महत्व आहे, त्या सगळ्या गोष्टी या सिंधू संस्कृतीमधनं चालू झालेल्या दिसत आहेत. त्याच्यानंतर हे जे आहे ते कालीबंगाचं शेत, नांगरलेलं शेत आहे. आणि या पद्धतीने 1980 पर्यंत ह्या पद्धतीने राजस्थानमध्ये शेती होत होती. मग त्याच्यामध्ये तुझा तुम्हाला सिमिलॅरिटी दिसते की काही फरक नाहीये, एक्झॅक्ट सिमिलर त्याच पद्धतीने शेती सुद्धा आजही आपण करतोय. त्याच्यानंतर जर का तुम्ही बघितलं तर म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की विहीर आणि ग्राउंड वॉटर टॅपिंग ही संकल्पनाच बेसिकली सिंधू संस्कृतीच्या लोकांनी आणली. आणि मग त्याच्यानंतर या जी विहिरी आहेत त्या पहिल्यांदा सिंधू संस्कृतीच्या लोकांनी आल्या. मग आपल्याला या अर्ली हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक काळखंडामध्ये तक्षशिला वगैरे सारख्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि आज सुद्धा त्या गोष्टी कंटिन्यू झालेल्या दिसतात आपल्याला. त्याचबरोबरीने ज्याला स्टँडर्डायझेशन म्हणतात की म्हणजे शिक्के वापरणं, त्याच्यानंतर म्हणजे सील्स वापरणं, मेजरमेंट वापरणं, वेट वापरणं, हे जे स्टँडर्डायझेशन आहे, या स्टँडर्डायझेशनची सुरुवात या सिंधू संस्कृतीच्या लोकांनी केली. आणि मग नंतरच्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की हळूहळू त्याचं स्वरूप बदलत गेलं. मग ही नाणी आली किंवा शिक्के आले, चांदीचे, सोन्याचे, या गोष्टी येत गेल्या. त्याच्यानंतर ज्या महत्वाच्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या सुद्धा पहिल्यांदा या सिंधू संस्कृतीच्या लोकांनी तयार केल्या. मग ते टेक्सटाईल असो, अर्लिएस्ट इव्हिडन्स टेक्सटाईलचा सिंधू संस्कृतीमधनं मिळतो. त्याच्यानंतर कॉपर असेल किंवा अलोईंग असेल, अलोईंग म्हणजे ब्रॉन्झ तयार करणं. हरप्पन ही सिंधू संस्कृतीची लोक ही पहिली लोक ज्यांनी अलोईंग केलं, की ज्याच्यामध्ये त्यांनी तांब आणि टीन या दोन गोष्टी एकत्र केल्या, त्याला अलोय म्हणतात. आणि मग त्याच्यापासून ब्रॉन्झ तयार होतं. तर ही लोक पहिल्यांदा ती टेक्नॉलॉजी तयार करणारी. त्याच्यानंतर दगडापासून मणी ही बनवणारी ही लोक पहिल्यांदा आहेत. तर त्यानंतर पॉटरी बनवणारी लोक पहिल्यांदा आहेत. तर अशा पद्धतीने या लोकांनी ज्या ज्या नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीज तयार झाल्या, मग त्या अर्ली हिस्टॉरिक मध्ये असतील, मिडेवल मध्ये असतील, म्हणजे मध्ययुगीन काळखंडामध्ये असतील, पण त्याच्या सगळ्याची सुरुवात जी आहे ती या सिंधू संस्कृतीमध्ये दिसते, टेक्नॉलॉजीची पण आपल्याला. त्याच्यानंतर हे जे आहेत सील्स आहेत सिंधू संस्कृतीचे, स्टँडर्डायझेशनचा भाग आहे. आणि त्या स्टँडर्डायझेशन मधनं नंतरच्या काळामध्ये आपल्याला हे शिक्के आलेले दिसतात. पण जी कन्सेप्ट आहे स्टँडर्डायझेशनची, ही बेसिक कन्सेप्ट सिंधू संस्कृतीच्या लोकांनी आली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण बघतो की या पद्धतीचे आपण हे पाहिले, होमकुंड किंवा अग्निकुंड आपण पाहिले. तशीच अग्निकुंड जी आहेत ती नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ऐतिहासिक कालखंडामध्ये. म्हणजे परत तिथं आपल्याला ही कंटिन्युटी पाहायला मिळते. हे जे आहेत हे परफोरेटेड, जे आज मी तुम्हाला जे म्हटलं की ज्याच्यावरती वेगवेगळ्या लोकांनी काम केलं आणि वेगवेगळं त्यांनी हे दिलं होतं, तर हे बेसिकली पनीर बनवण्यासाठी. मग याच्यामध्ये दूध फोडायचं, आतमध्ये कॉटनचा कपडा घालायचा, त्याच्यामध्ये दूध भरून ठेवायचं आणि याला टांगून ठेवायचं. आणि या छिद्रांमधनं सगळं पाणी वाहून जातं
आणि आतमध्ये पनीर बनतं. तर ह्या पद्धतीने याच्यामध्ये पनीर बनवलंय आणि आज सुद्धा अशाच प्रकारची भांडी आपल्याला बनवताना दिसतात. पण याचा वापर आता पनीर बनवण्यासाठी होत नाही, तर नवरात्रीमध्ये नॉर्मली गुजराती लोक जे असतात ते डोक्यावरती ह्या घागरी घेऊन जातात मातीच्या आणि त्याच्या आतमध्ये दिवा लावलेला असतो आणि मंदिरापर्यंत ते 9 दिवस त्यांचं या पद्धतीने ही भांडी डोक्यावर घेऊन जात असतात. तर आता हे रिलिजियस याच्यासाठी वापरलं जातं आणि ते आज या पद्धतीचं भांड धार्मिक गोष्टींसाठी वापरलं जातं. म्हणून पूर्वी सुद्धा असलंच पाहिजे याची गरज नाहीये आणि आता ते सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की आम्हाला त्याच्यामध्ये दुधाचा एव्हिडन्स मिळतोय. नुसतं दूध ओतलं तर निघून जाईल, सगळीकडे भोक आहेत त्याला. याचा अर्थ त्यांनी दुधाचा प्रॉडक्ट बनवलेला आहे. दुधाचं प्रॉडक्ट म्हणजे काय बनवलं असेल तर सॉलिड काहीतरी बनवायला पाहिजे तरच ते राहील, म्हणजे काय पनीर. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही बनवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला आज दिसणारी गोष्ट ही त्याच पद्धतीने त्या काळात वापरली गेली असेल याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. त्याच्यानंतर ह्या जर का बघितल्या तर ह्या दोन ह्या आहेत मातृदेवता आणि त्यांच्या जर का इथं बघितलं तर भांगाच्या मध्ये इथं लाल रंग भरलाय, इथं आणि इथं. तर हा म्हणजे हा एव्हिडन्स डायरेक्ट सिंदूरचा आहे. जे लग्न झाल्यानंतर डोक्याच्या मध्ये भागामध्ये जे कुंकू भरतात तर त्याचा एव्हिडन्स आपल्याला सिंधू संस्कृतीनं पहिल्यांदा मिळतो. त्याचबरोबरीने ही जर का लोक बघितली तुम्ही सगळी, ही सगळी लोक वेगवेगळ्या पोझिशन मध्ये बसलेली आहेत. काही हात जोडलेले आहेत, काही पाय मुडपलेले आहेत, काही पाय पोटापाशी घेऊन बसलेले आहेत, काही पाय सरळ करून बसलेले आहेत. हे सगळे जे आहेत ते योगाचे पोश्चर आहेत. हे अर्लीएस्ट आहे आणि म्हणून इंटरनॅशनल योगा डे जो आहे तो इंडियाने चालू करण्याचं कारण काय? हे जे योग आज जगभरामध्ये योगासनं केली जातात त्याची सुरुवात सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला दिसते आज झालेली. त्याचबरोबरीने जो हा एक माणूस आहे सिंधू संस्कृतीतला, तो हात जोडून बसलाय. तर ही जी नमस्ते करण्याची पद्धत आहे आणि आता कोरोना नंतर तर अख्ख्या जगामध्ये सगळेजण नमस्ते करायला लागलेत. कोण एकमेकाचे हात शेकहँड करत नाही आता. सगळ्या युरोपियन कन्सेप्ट आणि वेस्टर्न कन्सेप्ट बाजूला ठेवलेत, सगळे नमस्कार करायला लागले. ही जी आहे ही परत आपल्याला दिसते की ही जी कन्सेप्ट आहे नमस्कार करणं कोणालाही, तर ही परत आपल्याला सिंधू संस्कृतीमधनं आलेली दिसते. त्याच्यानंतर इथं जर का बघितलं तर ही जी डान्सिंग गर्ल आहे तिच्या हातामध्ये या बांगड्या आहेत. ह्या पद्धतीच्या बांगड्या आपल्याला तर सापडलेल्याच आहे. पण आज जर का आपण कच्छ मधले रबाडी लोक पाहिले तर ही रबाडी लोक जे आहेत ते या पद्धतीच्या बांगड्या आजही घालतात. फक्त आता कॉपरच्या त्यांना मिळत नाहीत, महाग झाल्यात. त्याच्यानंतर त्यांनी शंखाचे वापरायला चालू केलं, आता शंख महाग झालेत म्हणून आता ते प्लास्टिकच्या वापरतात. पण ह्याच्यामध्ये बघा सिमिलॅरिटी बघा, हिचा हात बघा आणि या बाईचा हात बघा, सेम आहे. ट्रॅडिशन्स कंटिन्यू आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतो की सिंधू संस्कृती ही लयाला गेली पण ती कधी गेली नाही, ती मेली नाही सिंधू संस्कृती किंवा ती संपली नाही. ती आज सुद्धा या भारताच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा सिंधू संस्कृती आज सुद्धा चालू आहे, फक्त ते आपल्याला माहित नाहीये. हे सिंधू संस्कृती जे मी तुम्हाला म्हणलं टॉयलेटरीज मिळाल्या, तर ह्या टॉयलेटरीज आहेत मोहनजोदडोपर्यंत मिळालेल्या आणि या नवीन टॉयलेटरीज आहेत. एक्झॅक्ट सेम आहेत, काही फरक नाही. हे ट्विझर्स आहेत, इयरपीक आहे आणि दात साफ करायचं. हे तीन गोष्टी इथे तुम्हाला तीन गोष्टी दिसत आहेत. कान साफ करायचं, दात साफ करायचं आणि ट्विझर. हा मॉडर्न आहे, हा मोहनजोदडोचा आहे. सेम टॉयलेटरी आयटम्स आहेत, काही फरक नाही. स्वस्तिक आज सुद्धा आपण दरवाज्यांवरती प्रत्येक शुभ कार्याला पहिला आपण स्वस्तिकाचं चिन्ह काढलं जातं. एवढंच काय, शाळेमध्ये मुलगा किंवा मुलगी शाळेत गेली तर पुस्तकावर आणि पाटीवरती पहिलं ओम श्री स्वस्तिक काढल्याशिवाय पुढे काही चालू होत नाही. तर त्याच्यामधनं आपल्याला दिसतं की ह्या वेगवेगळ्या आपल्याला रिलिजियस गोष्टी पाहायला मिळतात या आणि कंटिन्युटी पाहायला मिळते आपल्याला या सिंधू संस्कृतीची. आज सुद्धा या गोष्टी चालू आहेत आणि म्हणून सिंधू संस्कृती जी आहे ती अजून सुद्धा जिवंत आहे. आता जो लोकांना एक नवीन थोडस बघायचं होतं त्यासाठी मी हे दाखवतोय. ती म्हणजे सनोलीची वसाहत. सगळ्यांनी मला विचारलं होतं सनोली बद्दल, रथ जिथं सापडलेत वेस्टर्न युपी मध्ये बागपत मध्ये असलेली ही वसाहत आहे सनोलीची. तर तिथं मोठ्या प्रमाणावरती हे बरियल सापडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे 1 नंबरचं बरियल आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ही खापरं ठेवलेली आहेत. हा इथं सांगाड आहे
त्याच्यानंतर हे जर का तुम्ही बघितलं तर इथे हे फार मोठं एक बरियल आहे, हे कॉफिन आहे. या कॉफिनच्या वरती इथं जर का पाहिलं तर तांब्यापासून तयार केलेले वरती काही फिगर्स चिकटवलेले आहेत याच्या वरती, या लीड वरती, आणि त्या ज्या आहेत त्याच्या शेजारी हा रथ सापडलाय. हे चाक आहे, इकडचं चाक आहे, हा मधला पोल आहे, हा म्हणजे ही यष्टी आहे मधली, हा जो आहे हा योक आहे, हा पडलाय, हा सरळ जाणार आणि घोड्याच्या मानेवरती बसणार. ही रथ आहे, ही रथाची चाक आहेत 2. हा जो आहे हे कॉफिन आहे, बरियल कॉफिन आहे. याच्या आतमधला माणूस जो आहे तो अजूनही आम्ही उघडलेला नाहीये. या साईडचं जी पॉटरी अनालिसिस असतं, सिरॅमिक स्टडीज, ते मी करतोय. त्यामुळे या साईट वरती मी बऱ्याच वेळा गेलेलो आहे आणि यातलं सगळं मटेरियल सुद्धा माझ्याकडे आहे काम करायला. तर हे जे बरियल आहे ते अजून आम्ही उघडलेलं नाहीये, कारण की त्याच्यावरती खूप डेकोरेशन आहे. तर ते डेकोरेशन आम्हाला तोडायचं नाहीये, म्हणून त्याचं रिट्रीव्ह कसं करायचं याच्यासाठी म्हणून हे ठेवलेलं आहे अजून. पण हे अख्खं उचलून आणलंय आम्ही, पण त्याचं अजून ओपन केलेलं नाही. हे जर का तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती तुम्हाला हे फिगर्स दिसत आहेत. आता या ज्या फिगर्स आहेत वरती, या सगळ्या कॉपर पासून बनवलेल्या आहेत, त्याच्यावरती चिकटवलेल्या आहेत त्या लीड वरती. आता जवळनं तुम्हाला नीट दिसेल, या फिगर्स आहेत सगळ्या सेम आहेत बघा. आणि हे परत काय दिसतंय, शिंगवाला मुकुट, शिंगवाला मुकुट आहे डोक्यावरती, सेम आहे. हे बघा, शिंगवाला मुकुट याच्यावर पण दिसतोय आपल्याला, या सनवलीच्या झाकणांवरती. त्याचबरोबर त्याच्या खाली या जे कॉफिन आहे जे उघडलेलं नाहीये त्याच्या खाली अशा पद्धतीचे आपल्याला इथं दिसतंय. हा इथं एक पॉट आहे, इथं एक पॉट आहे, त्यानंतर काही मातीची भांडी आहेत, ही कॉपरची आहेत, कॉपर वेसल्स आहेत, आणि हे ते रथाचं चाक आहे. आता या रथाच्या चाकावरती जर का तुम्ही पाहिलं तर, कारण की लाकडाचं होतं, तर लाकूड सगळं सडून गेलं, त्याच्यामध्ये माती भरली गेली, पण राहिलं काय तर या चाकांवरती जर का तुम्ही बघितलं तर इथं ट्रायंग्युलर आकाराचं कॉपरचं डेकोरेशन केलेलं आहे, ते शिल्लक राहिलं. आणि त्याच्यावरनं हे रथाचं चाक ऍक्च्युली शोधून काढता आलं. ज्याच्यावरती ट्रायंग्युलर आकारामध्ये हे बघा इथं सगळी हे लावलेली आहेत, हे सगळं डेकोरेशन आहे तांब्याचं. हा तो योक आहे तांब्याचा, जो म्हणजे आपण ज्याला जू म्हणूया, की जो मानेवरती जाऊन बसतो, तो आहे. त्याच्यानंतर इथं जर का तुम्ही पाहिलं तर ही ढाल आहे, मागे हेल्मेट पडले, हे हेल्मेट आहे, इथं ढाल आहे, तलवारी आहेत, त्याच्यानंतर ही परत सोर्ड आहे आणि मशाल आहे ही. त्याच्यानंतर इथं जर का पाहिलं तर हा कंगवा आहे, कंगवा आहे, त्याच्यावरती परत मोर आहे. मगाशी मी तुम्हाला दाखवलं की मोर जो आहे तो बरियल मध्ये येतोय, तो सनोलीमध्ये पण मिळतोय. कंगव्याच्या डोक्यावरती बघितलं तर इथं मोर बसलेला आहे, मोराचं त्यांनी चित्र तयार केलेलं आहे वर, हा मोर आहे. आणि हा जो आहे हा आरसा आहे. मग त्या काळी काही ग्लास नव्हती आरसा तयार करायला, तर ते तांब्यापासूनच घासून पुसून गुळगुळीत करून त्याला इतकं चकाकी करायचे की त्याच्यामध्ये चेहरा दिसतो. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही आज सुद्धा केरळमध्ये तयार होते. केरळमध्ये एक फॅमिली आहे जी कॉपर पासून ह्या पद्धतीचे आरसे बनवते. ते कुठेही ग्लास वापरत नाहीत, तांब्यापासून आरसे बनवतात आणि त्याच्यामध्ये तुमचा चेहरा आरशापेक्षा जास्त चांगला दिसतो. म्हणजे तुम्ही युट्यूब वरती किंवा फेसबुक वरती सर्च मारलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल आणि त्या लोकांबद्दल माहिती मिळेल. आजही ते लोक बनवतात, फक्त ते केरळमध्ये बनवतात या पद्धतीचे आरसे. आणि हे रिकन्स्ट्रक्शन आहे. तर ह्या पद्धतीने हे आपल्याला रथ पाहायला मिळतो, की जे तुम्हाला चाकं दाखवली, डेकोरेशन दाखवली, 2 चाकं, इथं माणूस उभं राहिला, हे जे आहे तो त्याचा पोल आहे, इथं घोडा, आणि ही जी आहे ती यष्टी आहे, की याच्यावरती फ्लॅग लावला जात असेल, मे बी राजाचा किंवा त्या एरियाचा फ्लॅग लावला जात असेल. तर या पद्धतीने आपल्याला रिकन्स्ट्रक्शन केलेलं पाहायला मिळतं याचं, या चॅरियटचं, की ती कशी असेल, चॅरियट जे आहे ते कसं असेल त्याचं हे ह्या रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे.
तर आता म्हणजे आपण शेवटच्या स्लाइड वरती आलेलो आहे की धन्यवाद सगळ्यांचं. आपण पूर्ण सिंधू संस्कृतीचा प्रवास पाहिला की अजून अगदी उत्पत्ती पाहिली, त्याच्यानंतर त्यांचा समृद्ध कालखंड पाहिला, त्यांचं त्याच्यानंतर झालेला आपण जे उत्तर सिंधू संस्कृतीमध्ये आलेलो आपण त्यांना पाहिलं की त्यांचा डिक्लाइन कसा झाला. त्याचबरोबर आपण बघितलं की त्यांचा जो सिंधू संस्कृती जी आहे ती आजच्या काळामध्ये सुद्धा कशा कशा पद्धतीने कंटिन्यू आहे आणि आपल्या आजच्या जीवनाचा सुद्धा ती भाग आहे, फक्त ते आपल्याला माहित नाहीये. ते सुद्धा आपण पाहिलं आणि नवे जे संशोधन झाले सनोलीचं ते पण पाहिलं. तर आता म्हणजे हे सगळं पाहिल्यानंतर आणि याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही सांगितलंय ते ऍज अ आर्किओलॉजिस्ट सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये मी कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे ह्या गोष्टी न सांगता मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती ऑथेंटिक माहिती दिली, खरं मटेरियल दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये दोन्ही जे वेगवेगळे मतप्रवाह आहेत किंवा जास्त मतप्रवाह असतील तर प्रत्येक मतप्रवाह पण तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण की शेवटी मटेरियल दाखवणं आणि मतप्रवाह सांगणं हे आमचं काम आहे. त्यातलं कोणाला कुठलं घ्यायचं आणि कुठल्या पद्धतीने त्याचं आकलन करून घ्यायचं हे त्याच्या विचारसरणीवरती आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे तुम्हाला स्कोप आहे, तुम्ही तुमच्या विचारसरणीनुसार तुम्ही तुमच्या अभ्यासावरनं त्याचं इंटरप्रिटेशन करू शकता. मी तुम्हाला फक्त आर्किओलॉजिकल इव्हिडन्स, आर्किओलॉजिकल मटेरियल आणि ऍक्च्युअल फॅक्ट्स ज्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत प्रेझेंट केलेल्या आहेत. तर मी परत एकदा इथं महाराष्ट्र मंडळ शिकागो त्याचे सगळे सदस्य, त्याच्यानंतर सगळे अधिकारी वर्ग आणि जी लोक गेले 4-5 लेक्चर्स आपण केले त्याच्यामध्ये उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. डॉक्टर शिरवळकर, खरं तर आम्हीच तुमचे खूप खूप आभार मानले पाहिजेत. सकाळी पहाटे 6 वाजता उठून आमच्यासाठी तुम्ही गेली 5 सत्रे अतिशय सुंदरपणे अगदी मंत्रमुग्ध करून तुम्ही सर्वांना सोडलंय आणि अगदी शेवटच्या अगदी सिंधू संस्कृती लयाला गेली नाही त्या चालीवृत्ती अजूनही चालू आहेत. इथपर्यंत तुम्ही आम्हाला सांगितलं आणि वैशिष्ट्य म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच घोकमपट्टीमुळे सिंधू संस्कृतीची आध्यात्मिक, ऐतिहासिक, व्यावसायिक अशी काही पुस्तकं वगैरे राहिली नसल्यामुळेही पण ते आपल्याला भूकंपट्टीमुळे ते हे गेली. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं सिंधू संस्कृती मुळात भारतीयच आहे हे सबळ पुराव्यासह तुम्ही सिद्ध केलंय. रस्त्यांची रचना, विहिरी, शेतीची 2 पिके प्रथमच भारतात घेतली गेली, विहिरी, तलाव, धरणे बांधली, संडास, सांडपाण्याची गटारे बंदिस्त होती, नटण्याची शृंगारिक आभूषणे सुद्धा माझे काही सिंधी मित्र होते त्यांच्याकडं आज कम्पेअर टू आपल्या महाराष्ट्रीयन लोकांमध्ये ते खूप पावडर खूप अगदी लाली बिली खूप लावतात तर त्याचंही कारण ते सिंधू तिथं आलं ना सिंध कराची तर हे परत आज मला समजलं की अजूनही ते कसं चालू ठेवलंय ते सुंदर अगदी त्यांची केशभूषा, वेशभूषा, नटण्याची पद्धती, तसेच वेगवेगळी भांडी, नक्षीदार भांडी, सगळे कारागीर. वैशिष्ट्य म्हणजे आपले सगळे कारागीर भारतातनं वेगवेगळ्या मेसोपोटेमियन किंवा यमेन तिथे जाऊन त्याही राजांशी ते कसे वागले ते तुम्ही पुराव्यासह सिद्ध केले. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थाचा मेनूही आमच्यासाठी तुम्ही दाखवला. जरूर मिळाला तसं रेस्टॉरंट आम्ही जरूर जाऊ. धन्यवाद पवार. त्याचे कृषी अवजारे, खेळणे मुलांसाठी 5-7 हजार वर्षापूर्वी करत होते. धान्य साठवण्याची बळजे, अमूर्त चित्रे ही सिंधू संस्कृतीमध्येच होती. आजकाल ते सांगतात की ही नवीन कला आहे, चित्रकला आहे, पण ही आपल्या पूर्वी सिंधू संस्कृतीमध्येच होती. आणि वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला हे पाहिलं आपण काय काय तुम्ही दाखवले स्वस्तिक वगैरे, बऱ्याच वेळा काय काय जर्मन लोक दे वर टेकिंग क्रेडिट फॉर दॅट दॅट स्वस्तिक त्यांच्याकडे जरूर त्यावेळेला कधी जर्मनी नसेल पण 7,000 वर्षापूर्वी तेही आपल्याकडेच आहे, सबळ पुरावे आहेत. तसंच हत्तीदंतापासून केलेले दागिने, बोटी, खलाशी, मुद्रा व शिक्के पण कसे त्यावेळी वापरायचे आणि रंगमंदिरही सापडली. मला वाटलं मी 2-3 वर्षापूर्वी ग्रीकला गेलो होतो. मी पाठीमागे सांगितलं ग्रीकचं तिथं जवळजवळ असं 2,000 वर्षापूर्वीचं त्यांच्याकडं मोठा स्टेडियम होतं. पण हे त्याच्यापेक्षा आपले जुने स्टेडियम तुम्ही दाखवले किंवा खेळांची साहित्य वगैरे आणि तुमचा मातृदेवता हा शब्द मला खूप भावला.
तसेच वेगवेगळे खेळही कसे मनोरंजनासाठी केले होते. अनेक प्रकारचे सर्व प्रकारची तुम्ही आम्हाला पुराव्यासह दाखवले, त्याबद्दल मी परत महाराष्ट्र मंडळ शिकागो तसेच इतिहास मंचातर्फे तुमचे आभार मानतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मंडळ शिकागो यांनी इतिहास मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. इतिहास मंचाचे आयोजक चेतन व सहकारी की जे पडद्यामागे सतत काम करून आपल्या पुढे असे दर्जेदार इतिहासकार सादर करतात. आणि डॉक्टर सुजाताताई महाजन त्या केवळ मराठीच्या प्राध्यापिकाच नाही आहेत, तर त्यांचा तो आध्यात्मिक त्यांचा अभ्यास, इतिहासाचा अभ्यास आणि परत भाषेचा अभ्यास ऑफकोर्स, आणि त्यांनी आम्हाला आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठमोठे तज्ज्ञ आणून दिल्याबद्दल मी ताईंचेही आभार मानतो. त्याचप्रमाणे तांत्रिक मांत्रिक टीम की जे पडद्यामागे काम करतात, आपल्यासाठी संकलन करतात, वेगवेगळे टेप करून देतात, त्यांचेही मी आभार मानतो. यूट्यूबसाठी ते करतात. त्याचप्रमाणे शेलका रेगे, तसेच अनेक जे पडद्यामागे काम करतात, ते वेगवेगळे फ्लायर्स तयार करतात, परिपत्रकं तयार करतात, त्यांचे मी आभार मानतो. आणि खास आभार म्हणजे आपणा सर्व श्रोत्यांचे. जर श्रोते नसतील तर आम्ही काहीच करू शकत नाही. आणि विशिष्ट म्हणजे आपल्यातील बरेच जण जे स्वतः तज्ज्ञ आहेत, त्यांनी विचारलेले प्रश्नही अगदी चालना देणारे असतात. म्हणून मी परत आपल्या सर्वांचेही आभार मानतो. आणि मी आता प्रश्न उत्तरासाठी हा सत्र सुरू करतो. या बोला बोला, दामले काका बोला, तुमचे अनम्यूट करा आणि विचारा. फार सुंदर व्याख्यान झालं. 5 व्याख्यानं म्हणजे एक प्रकारचा इतिहासाचा MA चा वर्ग वाटत होता. आणि पूर्वेसकट तुम्ही बोलला त्याला फार धन्यवाद. मला दोन तीन ऐकताना परत प्रश्न आले की गेल्या आठवड्यामध्ये 2 मला ईमेल म्हणजे बघायला मिळाला. ईमेल नाही, 2 मी त्या तुमचा ईमेल नसल्यामुळे प्रसाद आणि यांच्याकडे सांगून तुम्हाला फॉरवर्ड झाल्या. एक तामिळनाडूमध्ये आता जे मिळालं, तामिळनाडूमध्ये, आणि ते 42 वर्षापूर्वीचा आहे. तो एक भाग आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्याची खात्री मला, पण तरी देखील तो एक विचारत आहे. दुसरं गंगेच्या इकडे जे मिळालं ते 42 वर्ष सांगताय, याच्याबद्दल तुम्ही काही प्रकाश टाकू शकाल का? साऊथ मध्ये जे मिळाले त्या गावाचं नाव आहे किलाडगी. किलाडीला ते सापडले. आणि किलाडीचं ते जे डेट केलेलं आहे तर ते 4200 नाहीये, त्याची चुकीची डेट सगळी लोक वापरतायत आणि सर्क्युलेट करतायत. कारण की ऑफिशियल स्टेटमेंट मध्ये सुद्धा त्या लोकांनी कधी ही डेट वापरलेली नाहीये. किलाडीची जी अर्लीएस्ट डेट आहे ती साधारण 400 BC ची डेट आहे. म्हणजे 400 BC म्हणजे 2600 BP, म्हणजे आजपासून 2600 अशी ती डेट आहे. लोकांनी ती 2600चं BP जे आहे म्हणजे बिफोर प्रेझेंट ते काढून त्याला BC केलं आणि म्हणून ते 4200 वर्ष करतात. म्हणजे 2500 प्लस आत्ताची 2000 असं करून ते 4200 करतायत. तर ते लोकांनी केलेलं आहे. म्हणजे ऑफिशियल एक्सकेवेटर किंवा गव्हर्नमेंट कडनं जे एक्सकेवेशन झालं स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट कडनं, त्यांनी ह्या डेट्स दिलेले नाहीयेत. हे मॅन्युप्युलेट लोकांनी केलेल्या डेट आहेत. तर त्याची किलाडीची जी डेट आहे ती 400 BC ची. आणि तेच आता गंगेमध्ये जिथं BHU ची टीम काम करते, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मधली, की जिथं ते शंकराचं मंदिर वगैरे सगळं मिळालेलं आहे, तर तेही त्याच पद्धतीचं आहे. ते साधारण गुप्ता पिरियड मधलं मंदिर आहे. आणि लोकांनी सर्क्युलेशन, कारण की हे फेसबुक व्हॉट्सअप मध्ये वाटेल त्या गोष्टी चाललेल्या असतात, तर त्या सर्क्युलेशन मध्ये याच्या डेट्स चेंज केल्या गेलेल्या आहेत आणि त्या 4200 BC ला ठेवल्या गेलेल्या आहेत. मी फेसबुक युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी नाहीये, पण हिंदू किंवा हिंदुस्तान टाइम्स सारखी जी प्रेस्टिजियस वृत्तपत्रांनी जे बातम्या टाकल्या होत्या आणि त्यांनी ते 4200 वर्षे टाकली होती. हो, ते 4200 वर्ष म्हणजे आत्ताची 2000 वर्ष त्याच्यामध्ये ऍड केलेली आहेत. हो, आणि त्याच्या अगोदरची म्हणजे 4200 वर्ष म्हणजे आजची 2022 आणि त्याच्या अगोदर 2000 असं त्यांचा तो दावा होता. हे हिंदुस्तान टाइम्स आणि हिंदू सारख्या प्रेस्टीज
व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मी बोलत नाही किंवा ठीक आहे. फेसबुकवरती लोक नाही. टाकत ते नसतात. ते ते पूर्णतः चुकीचं आहे, कारण केलाडी जे आहे, केलाडीची सुरुवातच ही अर्ली हिस्टॉरिक होते. म्हणजे केलाडीची साईट जी वसाहत आहे तीच बेसिकली 400 BC ला पहिल्यांदा येते. त्याच्या खाली काही नाहीये. त्याच्या डेटच 400 BC ची याची केलाडीची. आणि त्यांचा जो दावा आहे की ते मोहनजोदारो हरप्पाचं कंटिन्युएशन आहे. काही असं काही ते तामिळनाडूच्या मिनिस्टरनी आणि तामिळनाडूच्या यांनी जो दावा केला आहे की हे तो- बेसिकली तमिळ लोकांचा तो प्रॉब्लेम आहे. तमिळ लोकांचं काय आहे की बेसिकली ते म्हणतात तमिळ ब्राह्मी जी आहे, जी नंतरच्या काळामध्ये आली तमिळ ब्राह्मी, तर म्हणजे अशोकन ब्राह्मी झाली, त्याच्यानंतर तुमच्याकडे कुशाण ब्राह्मी आहे, गुप्ता ब्राह्मी आहे, तशी तमिळ ब्राह्मी आहे. तर ही जी तमिळ ब्राह्मी आहे, तर साऊथ इंडियामध्ये प्रॉब्लेम असा झालाय की ती लोक प्रत्येक गोष्ट, कारण की हे जेव्हा आर्यन आणि द्रविडियन या गोष्टी जेव्हा चालू झाल्या, तर आपण नॉर्मली कन्सिडर करतो की साऊथकडची लोक जी आहेत ती द्रविडियन आहेत, या पद्धतीने संबोधलं जातं. आणि मग आर्यननी जर का इन्व्हेजन केलं तर सिंधू संस्कृतीची लोक कोण होती, तर द्रविडियन होती. आणि ते कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी गेले 100 वर्ष त्यांचे ते प्रयत्न चाललेत की सिंधू संस्कृती ही द्रविडियन होती आणि ती आमची संस्कृती आहे. आता प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही साऊथ इंडियामध्ये जाता, तर दक्षिणेच्या भागामध्ये तुम्ही जेव्हा जाता, तर त्यांच्या अर्लिएस्ट डेट ज्या आहेत की जेव्हा तुम्हाला सेटल्ड कम्युनिटी पाहायला मिळते, की जेव्हा लोक राहायला लागली, शेती करायला लागले, तर त्याची जी डेट आहे ती तुमची 2200 इसवी सन पूर्व पेक्षा जास्त जातच नाही. सगळ्यात जुनी डेट 2200 इसवी सन पूर्व, की जेव्हा तुम्हाला न्यूलिथिक येतं तिथं. त्याच्यानंतर त्यांच्याकडे चाल्कोलिथिक हा अगदी नावाला भाग आहे, त्यांच्याकडे ताम्रपाषाण युगच नाहीये दक्षिणेकडच्या भागामध्ये. तर ते खूप पूर्वीपासून त्यांचे ते प्रयत्न आहेत की ते द्रविडियन सिद्ध करण्यासाठी म्हणून, पण कुठलेही आर्किओलॉजिकल पुरावे हे तिथं नाहीयेत. पण वेस्टर्न अकॅडमिक मध्ये या द्रविडियन कल्चरवर 7 PhD आहेत आणि ते 7 PhD ते सेपरेशन दाखवण्याच्या उद्देशाचेच होते. तो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो एक भाग होता, स्किन कलर आणि अमुक कलर दाखवण्याकरता. पण मला जो एक प्रश्न पडला होता की दाशराणी यज्ञ म्हणून आपला युद्ध हे ऋग्वेदामध्ये आहे आणि 10 राजे आणि ते जे आहे तर तो काही त्याचा आधार घेऊन हा एक भाग होता. दुसरा मला तुम्हाला खास विचारायचा प्रश्न आहे आणि मी त्यातला अभ्यासक नाहीये, पण तुम्ही जे मगाशी बोलला की समुद्राचं घट झाला, नद्यांचं आटल्या हे सगळा भाग आहे, हा तुम्ही 4200 वर्षात जे बसवता, तुमच्याकडे डेटिंग नाही, पुरावा नाही, म्हणून मी मान्य करतोय की तुम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. पण बहुतेक जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे सगळ्या गोष्टी 84,000 वर्षापूर्वीच्या आहेत. रशियन आणि जे वेस्टर्न शास्त्र टिळकांच्या ओरायन मध्ये याचा रेफरन्स आहे. ओरायन आणि आर्टिक याच्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला मिळाली संधी मिळाली तर बघा, त्यांनी दिले की 84,000 वर्षाचा की ही जी समुद्राचा घट होणं, नद्या आटणं, भूकंप होणं आणि यमुने, तर हा असा एक त्याचा रेफरन्स आहे. तुम्हाला संधी मिळाली तर ओरायन आणि आर्टिको म्हणून वेदात वाचतात ते. आणि त्यांनी टिळक पण, लोकमान्य टिळक तुम्हाला माहिती ते अभ्यासाशिवाय बोलत नव्हते आणि याच्याशिवाय बोलत नव्हते. त्यांनी रशियन आणि वेस्टर्न जिओलॉजिस्टचा रेफरन्स दिलेला आहे. आता ते काय आहे ना, 1920चं काम बघण्यापेक्षा मी 2020 मधली जास्त कामं बघतो. कारण की आता जे सायंटिफिकली आम्ही काम केलेलं आहे, तर प्रत्येक ठिकाणीकडे आमच्याकडे डेटिंग आहे. म्हणजे जेव्हा मी 4200 म्हणतो, तर ते 4200 मी मनाने नाही सांगत. माझ्याकडे त्याच्या 100 वेगवेगळ्या डेट्स आहेत. मग त्या TL असतील, C14 असतील, कोरलच्या डेट्स असतील माझ्याकडे, त्याच्यानंतर तुमच्या पोलंड डेट असतील माझ्याकडे, प्रत्येकाच्या डेट आहेत. मग ते सांबार लेक असेल, त्याच्यानंतर तुमचं लोथलच्या इथलं आखात असेल, त्याच्या माझ्याकडे डेट्स आहेत. सरस्वती नदी कधी आटली, मला सरस्वतीच्या मध्ये घेतलेले डेट्स आहेत माझ्याकडे, OSL डेट्स आहेत माझ्याकडे, प्रत्येक ठिकाणच्या डेट्स आहेत आणि त्या डेट्सवरनं आम्ही सांगतो. आणि नुसतं माझ्याकडे एक डेट नाही, माझ्याकडे प्रोफाईल असतं. म्हणजे मी जेव्हा नदीचं कालमापन करतो तेव्हा फक्त मी नदीचा वरचा नाही करत, आमचे कोवरिंग्स घेतले जातात आणि कोवरिंग जे असतात ते 100 मीटर पर्यंत खाली जातात. 100 मीटरचा चिखलाचं थराचं डेटिंग केलं जातं आणि माझ्याकडे त्या डेट्स आहेत. त्यामुळे 84,000 वगैरे भूकंप हे आज सुद्धा होतात, त्याला 84,000ची गरज नाहीये. आज सुद्धा भूकंपामुळे नद्यांचे प्रवाह बदलतात.
आणि आज सुद्धा नद्या आटतात आणि परत नव्याने त्याच्यामध्ये जर का पाणी आलं किंवा नद्यांचे कोर्स बदलले तर आज सुद्धा त्याच्यामध्ये परत पाणी येतं. त्यामुळे ते 84,000 ओरायन ह्या गोष्टींचा आणि सिंधू संस्कृतीचा कुठलाही संबंध नाहीये. आणि MIT ने आपलं हे कानपूरच्या IIT ने जे केलं त्यांनी लोखंडाचं हे बघायचा प्रयत्न. याच्यावरती मी बऱ्याच वेळा आधी पण आपण याच्यावरती डिस्कशन केलंय. IIT खरगपूरने जे काम केलेलं आहे ते सेमोरी नावाचं लेक आहे, त्या सेमोरी नावाच्या लेक वरती केलेलं आहे आणि त्यांच्यावरनं ते असं दाखवतात की साधारण 900 वर्षाचा कालखंड जो आहे की त्याच्यामध्ये आपल्याला ड्राय फेज मिळते की पाऊस नाहीये. पण मी वारंवार तेच सांगतो की सिंधू संस्कृती इतकी मोठी आहे की हिमालयामधले एका तळ वाटलं म्हणून तुम्ही इंडसला आठवणार, सरस्वतीला आठवणार, रावीला आठवणार, हे होऊ शकत नाही. हे रिजनल फिनॉमिनन आहेत. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला म्हणून उत्तर प्रदेशमध्ये पण दुष्काळ पडणार का, बिहारमध्ये पण पडला पाहिजे, वेस्ट बेंगॉलमध्ये पण पडला पाहिजे, असं नाही होऊ शकत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा औरंगाबाद हा दुष्काळी जिल्हा आहे, नगर हा दुष्काळी जिल्हा आहे, पण पुणे हा दुष्काळी जिल्हा नाहीये ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कुठेही घडली तर त्याचा इम्पॅक्ट हा ओव्हरऑल रिजन वरती झाला पाहिजे अशी गरजेची गोष्ट नाहीये. हे रिजनल फिनॉमिनन आहेत. धन्यवाद. थँक्यू. प्रणिलचा हात आहे वरती. गो. हो येस. डॉक्टर शिरवळकर, फार मस्त सेशन्स झाली, 5ही सेशन्स. तुमचं धन्यवाद. आम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन तर फार मिळालीच, पण पुराव्यासकट साबित करण्यासारखी फार माहिती मिळाली, त्यामुळे ते सगळ्यात महत्वाचं होतं. तर काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न की OCP कल्चर, कॉपरहोड नंतर जे सापडतं आपल्याला, त्याचा मॅच्युअर हाराप्पनशी आपण कसा सांधा जुळवू शकतो? पुरावे असे काय सांगता येतील त्याच्या बाबतीत? त्या दोघांमध्ये नक्की कनेक्शन आहे. बघ, शेवटी आपण जर का सिंधू संस्कृती पाहिली तर ते जेव्हा मॅच्युअर हरप्पन फेज मध्ये आहेत तर हळूहळू त्यांचं ऑलरेडी आपण शिफ्ट साधारण 2200 वर्षाला हळूहळू ते गंगेकडे यायला चालू झालेले. ते काही एका रात्रीमध्ये पटकन उठले आणि गंगेला पोहोचले असं नाहीये. ते हळूहळू गंगेकडे यायला लागलेले दिसतात. आणि गंगा असा रिजन नाहीये की जिथं कोणी राहतच नव्हतं. गंगेमध्ये लोक राहत होते. म्हणजे गंगेमध्ये जर का तुम्ही बघितलं तर लहुरा देवासारखी जी वसाहत आहे किंवा चिरांसारखी वसाहत आहे, तर अशा भरपूर वसाहती आहेत की ज्याची डेटिंग आपल्याला 6000 5000 वर्षापर्यंत मागे जाते. म्हणजे जेव्हा आर्ली हरप्पन चालू आहे, पूर्व सिंधू संस्कृती चालू आहे, तेव्हा गंगेमध्ये सुद्धा लोक राहतच होते. असं नाहीये की गंगेमध्ये राहत नव्हते. म्हणजे परत हा एक चुकीचा समज आहे की सिंधू संस्कृतीची लोक आली आणि त्यांनी गंगेमधली सगळी जी काही अरण्य होती ती पाडून टाकली आणि शेतीसाठी जमीन मोकळी केली. तर तसं काही नाहीये. ऑलरेडी लोक तिथे राहत होती, शेती करत होती. फक्त ती सिंधू संस्कृतीच्या लोकांसारखी ऍडव्हान्स नाहीयेत. त्या छोट्या छोट्या संस्कृती किंवा खेड्यांमध्ये राहणारी लोक आहेत ती, पण तिथे राहतायत. म्हणजे अगदी 7000 इसवी सन पूर्ण 7000 पासून तिथे राहतायत लोक गंगेमध्ये. आता जेव्हा ही लोकांचं मायग्रेशन चालू होतं, म्हणजे हळूहळू ही 2200 BC ला 2300 BC ला ही सिंधू संस्कृतीची लोक जशी जशी खाली यायला लागतात गंगेच्या किनाऱ्याला, म्हणजे पहिला नियरेस्ट सोर्स त्यांना वेस्टर्न युपी आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही राजस्थानमध्ये असाल किंवा तुम्ही हरियाणामध्ये असाल तर राजस्थान किंवा हरियाणामधनं तुम्ही वेस्टर्न युपीला जाणे तुम्हाला जास्त सोयीस्कर आहे. कुठल्याही भागामधनं वेस्टर्न युपीला तुम्ही पहिल्यांदा पोहोचणार. आता या वेस्टर्न युपी मध्ये पोहोचता पोहोचता काय झालेलं आहे की ही जी लोकल लोक आहेत तिथली, ते आणि मॅच्युअर हरप्पन ह्या एकमेकांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे 2300 BC ला. आणि कारण की सिंधू संस्कृतीची लोक ही जास्त ऍडव्हान्स आहेत, तर त्यांच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत ते या लोकांनी ताबडतोब तिथं आपल्याला अडॉप्ट केलेलं दिसतात. कारण की हे टेक्नॉलॉजी घेऊन गेलेत लोक, त्यामुळे त्या टेक्नॉलॉजी अडॉप्ट झाल्या. आता याच्यामध्ये जर का बघितलं तर OCPचं जे आहे, तर OCP आणि कॉपरहोड कल्चर हे जेव्हा एकमेकांना समान मानलं जातं, तर सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आता आम्ही जेव्हा नव्याने अभ्यास करतोय OCPचा, तर OCP आम्ही हे बेसिकली मिसनोमर म्हणून कन्सिडर करतो. OCP नावाचा कुठला प्रकारच नाहीये. म्हणजे तुम्ही कुठल्याही साईटवर गेला आणि तिथं जर का वॉटर लॉगिंग प्रॉब्लेम असेल किंवा ग्राउंड वॉटर लेवल जर का हाय असेल, तर तिथली जर का भांडी पाण्यामध्ये राहिली तर ती रंग सोडायला लागतात. कारण ते वेदरिंग होतं वॉटर ऍक्शननी. तर ही रंग सोडणारी पॉटरी म्हणजे ते OCP म्हणतात, ऑकर्ड कलर पॉटरी, की ज्याचा रंग सुटतो. म्हणजे तुम्ही बोट जर का घासलं त्याच्यावरती
तर लाल रंग तुमच्या बोटाला लागतो. तर आता हे लक्षात आले की वॉटरलॉक पॉटरी आहे, ही काही वेगळी पॉटरी नाहीये. फक्त पाण्यामुळे त्याच्यावरचे पेंटिंग गेलेले, सगळं गेलेले आणि ते म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे ते सडल्यासारखी झालेली आहेत बेसिकली, मातीची भांडी सगळी. तर आता हे कॉपर रोड, त्यामध्ये ओसीपी आम्ही कन्सिडर करत नाही. कॉपर रोड कल्चरचा आता प्रॉब्लेम जो आहे की म्हणजे सनोली जे आहे, तर सनोलीला हे सगळे कॉपर होड्स आहेत, बरोबर आहे, जे मिळत आहेत, अँटिना आहे, हे सगळं आहे, हे सगळं कॉपरचं आहे, कॉपर रोड कल्चरचा पार्ट आहे. त्याचं डेटिंग जे आहे ते साधारण आता येतंय 2100 BC. 2100 BC ची डेट येते, सनोलीच्या रथांची सगळ्याची डेट आहे साधारण 2100. आणि काही कॉपरची भांडी एका होर्ड मध्ये सापडली वेस्टर्न युपी मध्येच, हरिनगर नावाचं एक गाव आहे. तर तिथं त्यांना होर्ड मिळालं की त्याच्यामध्ये फक्त वेगवेगळ्या प्रकारचे कॉपरचे युटेन्सिल्स आहेत आणि तलवारी आहेत. त्याची डेटिंग केली तर ती आलं 2300 BC. म्हणजे परत कुठेतरी मॅच्युअर हरप्पनलाच कॉन्टेम्पररी आपल्याला हे कॉपर रोड कल्चर दिसतंय बेसिकली. म्हणजे त्याचे 2 युनिट आहेत की एक वेस्टर्न युपी, म्हणजे तुम्ही कॉपर रोडचं जर का डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर राजस्थान, हरियाणा आणि वेस्टर्न युपी हा पार्ट आपल्याला कॉपर रोड कल्चर मध्ये आलेला दिसतो की त्या ठिकाणी आपल्याला कॉपर रोड मिळतात मुख्यतः. आणि ते मिळण्याचं कारण असं की त्या एरियाचा सगळ्यात नियरेस्ट सोर्स जो आहे तो खेत्रीचा आहे. खेत्री कॉपर बेल्ट इथे. तर त्यामुळे हे इंडिपेंडंट एक रिजनल कल्चर असू शकतं कॉपर रोड, की जे या मॅच्युअर हरप्पन बरोबर कंटिन्यू आहे. त्या दोघांची एकमेकांची कॉन्टॅक्ट आहे, ट्रेडिंग कॉन्टॅक्ट आहेत. आणि त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा ही लोक पूर्णतः मायग्रेट होऊन वेस्टर्न युपी मध्ये यायला लागतात, सिंधू संस्कृतीची लोक, तर या दोन संस्कृतीचं त्याच्यानंतर अमालगेशन होते. पुढचं जे पेंटेड ग्रेव्हर कल्चर वगैरे हे त्याचं अमालगमेशन म्हणता येऊ शकतं? नाही, पेंटेड ग्रेव्हर फार लेट येतं, खूपच लेट येतं. म्हणजे 1200-1300 ला यायला लागतं, खूपच लेट येतं. आणि दुसरा एक प्रश्न आहे की हे टाउन प्लॅनिंग, ड्रेनेज सिस्टीम या सगळ्या गोष्टी नंतर आपल्याला कॉपरहुड किंवा त्या साइट्स मध्ये कुठे दिसत नाही. तर ते जवळपास 2-2.5 वर्ष त्याच्यानंतर भारतात कुठेच दिसत नाही जवळपास. ते का गेलं असेल? कारण बेसिकली सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाबरोबर शहरी संस्कृती आणि नागरीकरण या दोन्ही गोष्टी ऱ्हास झाल्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा परत हे सुबत्ता आली, इकॉनॉमी आली, ती म्हणजे तुमचं सेकंड अर्बनायझेशन अर्ली हिस्टॉरिक पिरियड मध्ये, ऐतिहासिक कालखंडात. आणि जशी ती सुबत्ता येते त्याच्याबरोबर परत आपल्याला टाउन प्लॅनिंग दिसायला लागतं, ड्रेनेज सिस्टम दिसायला लागतात, वॉटर मॅनेजमेंट दिसायला लागते. मग ती तक्षशिला असेल, राजघाट असेल, त्यानंतर आई छत्रा असेल, इंद्रप्रस्थ असेल, या सगळीकडे आपल्याला या गोष्टी परत आलेल्या दिसतात. पण मधला जो कालखंड आहे म्हणजे साधारण 2000 ते 500 BCचा जो कालखंड आहे किंवा 600 BCचा, मधली जी 1400 वर्षाची गॅप आहे साधारण, तर त्यावेळेला कुठल्याच पद्धतीचं इकॉनॉमी राहिलेली नव्हती, कारण की सगळंच डिक्लाइन झालेलं होतं. आणि हे जे फिनॉमिना आहे की डिक्लाइन होण्याचा, हा फक्त इंडिया पुरता मर्यादित नाहीये, हे पूर्ण थ्रूआउट ऑल ओव्हर ओल्ड वर्ल्ड आपल्याला हे दिसतं. म्हणजे मेसोपोटेमियामध्ये पण आपल्याला दिसतं की 2000 BC ला त्यांचं डिक्लाइन होतंय, इजिप्तमध्ये पण सेम प्रॉब्लेम होतोय. तर 2000 BC ला ही जे काही आहे चेंजेस होत आहेत, हे चेंजेस सगळीकडे ओल्ड वर्ल्ड मध्ये होत आहेत. आणि 2000 ते 600 या 1400 वर्षाच्या कालखंडामध्ये, कारण की ऍग्रिकल्चर सगळं ठप्प झालेलं आहे, ट्रेड सगळं बंद आहे, क्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग बंद आहे, त्यामुळे कुठल्याच पद्धतीचं त्याच्यामध्ये इनपुटच नाही की तुम्ही ते शहरी संस्कृतीमध्ये त्याला कन्वर्ट करू शकाल. आणि त्याची पहिली ऑपॉर्च्युनिटी त्यांना 600 BC ला मिळते करण्यासाठी. आणि मग आपलं पाटलीपुत्र वगैरे सगळी शहरं जी आहेत ती परत यायला लागतात. अजून एक रिलेटेड प्रश्न आहे की महाराष्ट्रातलं डायमाबाद जे आहे ते तुम्ही कसं कॅटेगराईज कराल, की ते लेट हरप्पन पकडता येईल का, ते कॉपर होड, का ते कम्प्लिटली वेगळं आहे आणि त्यांचा फक्त इन्फ्लुएन्स आहे आधीच्या कल्चरचा? दायमाबादला लेट हरप्पन पॉटरी आहे 100%, पण खूप जुनं एक्सकेव्हेशन आहे. आम्ही परत ते दायमाबादची साईट एक्सकेव्हेट करायचा प्रयत्न करतोय, कारण की त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत त्या साईटमध्ये, त्याच्या कल्चरल सिक्वेन्स मध्ये दायमाबादच्या, आणि आयडेंटिफिकेशन मध्ये खूप इश्यूज आहेत. तर कमीत कमी आता आम्ही परमिशन मागितली की जुन्या जे एक्सकेव्हेशन आहे, जे साळींनी केलं होतं, एस ए साळी, तर त्यांचं कमीत कमी जी काही पॉटरी आहे ती आम्हाला अनालिसिस करायची परमिशन द्यावी, कारण की त्याच्यामध्ये बरेच इश्यूज आहेत. म्हणजे आता जे तुम्ही मगाशी त्याविषयी मला विचारत होतं, चॅरिएट्स आणि मिळालं होतं, म्हणजे बैल मिळाला, रायनोसर मिळाला, तर त्याच्यामध्ये जो याला
बैलगाडीला जोडलेला म्हणजे त्या गाडीला जोडलेला जो बैल आहे, तर ती बैल आणि गाडी हे दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणावरनं मिळालेले. तो नंतर त्याला फक्त अटॅच केलाय की ही बैलगाडी आहे म्हणून. आणि तुम्हाला जे मी सनोलीचा रथ दाखवला, तो रथ आणि त्या दायमाबाद मधनं मिळालेला, हे दोन्हीमध्ये खूप साम्य आहे. तो एक प्रश्न नेहमी येतो की तो चॅरिएट आहे का ऑक्सकार्ट आहे, हा जो आम्ही नेहमी वाचत राहतो. तर आता ते पूर्णपणे बाहेर काढून चेक केल्याशिवाय होणार नाही. मला वाटतं एक्सरेज आणि हे सगळं झालेलं आहे ना, म्हणजे नाही, त्याच्यावरती आता आम्ही परत परमिशन मागितलंय. आम्ही त्याचे मिनरल कॉम्पोजिशन, मेटल कॉम्पोजिशन वगैरे या सगळ्या गोष्टी परत करतोय, नव्याने करायचा प्रयत्न चालू आहे. पण ती डेफिनेटली त्याच्यामध्ये आणि सनोलीमध्ये खूप साम्य आहे. आणि ती ऑक्सकार्ट नाहीये, ती हॉर्स आहे. ओके. आणि ते दोन्ही वेगवेगळं मिळालं होतं, फक्त तो बैल असल्यामुळे त्यांनी त्याला फिट केला त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे डायमाबादचं एक ऑक्सकार्ट नाहीच आहे असं तुमचं म्हणणं आहे, आणि ते मुळातच तो चॅरिएट सारखाच एक प्रकार असला पाहिजे आणि पूर्णच. ओके, ठीक आहे. अजून एक रिलेटेड प्रश्न आहे, ते म्हणजे सील्स बद्दल, की ते सील्स आहेत हे आपल्या स्टेन्सिल्स सारखे मला वाटतं वर्क होतात, म्हणजे कशावर तरी स्टॅम्प वगैरे असे मारल्यासारखे. तर ते सील्सचे ऍक्च्युअल जे छाप उमटवलेले आहेत त्याचे कुठे पुरावे सापडलेले आहेत का? नाही, त्याच्यामध्ये दोन प्रकार येतात, एक सील्स येतात, एक सिलिंग्स येतात. सील्स जे आहेत ते डायरेक्ट ट्रेडर्स किंवा मर्चंट्सनी डायरेक्ट वापरलेत. म्हणजे त्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने होतो, की म्हणजे त्याचा पासपोर्ट सारखा वापर होऊ शकतो. म्हणजे तुम्ही मोहनजोदडो पिक्चर पाहिला का? नाही. मग तुम्ही नक्की पहा. कारण की मोहनजोदडो जेव्हा आशुतोष गवारीकरनी बनवला, तर त्याच्या पॅनलवरती ऍक्च्युअली हरप्पन आर्किओलॉजिस्ट त्यांनी घेतले होते. म्हणजे त्याच्यामध्ये मार्क केनॉयर ज्यांनी हरप्पाचं एक्सकेव्हेशन केलं, तर तो होता. त्याच्यानंतर वसंत शिंदे ज्यांनी राखीगडीचं उत्खनन करून डीएनए अनालिसिस केला, ते त्याच्या ऍडवायझरी बोर्डवरती होते. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे अर्थात त्याचं खूप जास्त उदात्तीकरण आणि मग ते फिल्मच्या दृष्टीने केलेलं आहे, पण 80% त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या ऍक्च्युली फॅक्ट बेस्ड आहेत आर्किओलॉजीच्या किंवा हरप्पन स्टडीज वरती. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ऋतिक रोशन जो आहे तो आमरीवरनं येतो आणि त्याला मोहनजोदडोला जायचं असतं. तर त्याचे वडील त्याला एक सील देतात आणि ते म्हणतात की तुला जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा हे सील दाखव, म्हणजे तुला मोहनजोदडोमध्ये आतमध्ये एंट्री मिळेल. तर म्हणजे दॅट वर्क्स ॲज अ पासपोर्ट आयडेंटिटी की तुम्ही कुठून येत आहे. तर म्हणजे त्या पद्धतीने या सील्सचा वापर होतो. आणि सिलिंग्स जे आहेत, तर सिलिंग्स हे बेसिकली अनफायर्ड क्ले पासून बनवले जातात. म्हणजे त्याच्यावर हे स्टॅम्पिंग केलं जातं आणि ते क्ले जो आहे तो जे कन्साइनमेंट जातात त्याच्यावरती तो चिकटवला जातो. तर त्याच्यासाठी सिलिंग्स वापरतात, सील्स नाही. एक शेवटचा अजून एक प्रश्न, खिलाडीचा तुम्ही उल्लेख केला त्याच्याबद्दल. बऱ्याच वेळा इंडस सिव्हिलायझेशन मधले स्क्रिप्ट आहेत त्यातले काही कॅरेक्टर्स, लेटर्स हे प्रोटोब्राह्मी मध्ये खिलाडीला सापडलेल्या लेटर्स बरोबर कम्पेअर केले जातात आणि त्याचं सिमिलॅरिटी दाखवली जाते. तर हे कितपत विश्वास ठेवायचा, किंवा जे मॅच होत नाही त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा? मी तुम्हाला सांगितलं, हरप्पन स्क्रिप्ट ही अशी गोष्ट आहे की ज्याला हवं त्यांनी काही पण लिहावं, सगळं खरं आणि सगळं खोटे. म्हणजे उद्या लोकांनी त्याच्यामध्ये ऋग्वेद वाचलाय, लोकांनी त्याच्यामध्ये रामायण वाचले, महाभारत वाचले, सगळं वाचून झालंय त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी राजाची नावं, त्याची वंशावळी सुद्धा लोकांनी वाचल्या, सगळं वाचले त्याच्यामध्ये. त्यामुळे वाचायला काहीच हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. जेवढं वाचाल तेवढं शहाणे व्हाल असं म्हणतात. तर त्या पद्धतीने वाचत राहावं लोकांनी. कारण की याच्यामध्ये हे जे काम आहे की सिंधू संस्कृतीची लिपी आणि ब्राह्मी लिपी याच्यामधलं जे कंटिन्युएशन आहे, तर हे बेसिकली 2 लोकांनी केलेली काम आहेत, 3 लोकांनी. एक बीबीलाल, दुसरं एस.आर. राव आणि तिसरं व्ही.एस. वाकणकर, जे उज्जैन युनिव्हर्सिटीचे होते. या तिघांनी या गोष्टीला सुरुवात केली आणि दाखवून द्यायला चालू केलं की पहिल्यांदा त्यांनी दाखवलं की जे मेगॅलिथिक किंवा आयन एज आहे, तर त्याच्या पॉटरीवरती जी ग्राफिटी मिळते, तर ते ग्राफिटी मार्क्स आणि हरप्पन मध्ये कशी सिमिलॅरिटी आहे, आणि मग ब्राह्मी आणि मेगॅलिथिक पॉटरीची ग्राफिटी याच्यामध्ये कशी साम्य आहे, आणि म्हणून ब्राह्मी आणि हरप्पन स्क्रिप्ट मध्ये साम्य आहे. ते अशा पद्धतीने शंटिंग होत गेले बेसिकली. पण त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की जोपर्यंत तुम्हाला त्याची फोनेटिक व्हॅल्यू कळत नाही तोपर्यंत त्या डिसायफरमेंटला काही अर्थ नाही.
आणि जोपर्यंत तुम्हाला बायलिंग्वल स्क्रिप्ट मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला फोनेटिक व्हॅल्यू कळणार नाही. मंडळी, आपण आता रेकॉर्डिंग बंद करूया. 10 वाजलेत. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नोत्तर चालू ठेवू, पण रेकॉर्डिंग बंद करूया. अगेन डॉक्टर शिरोळकर, धन्यवाद. फार मस्त, अगदी मंत्रमुग्ध. मला आय डू नॉट हॅव एनी मोर वर्ड्स.